लोकांच्या दुःखाचा बाजार मांडला जातोय आणि पत्रकार म्हणून मी हे ठामपणे सांगू शकते. मी साध्या लिंकिंग रोडवरनं घेतलेल्या चपला घालून जायची आणि तिथे सगळे ब्रँडेड शूज, त्यांची साधी टोपी पण ब्रँडेड असायची. ते ब्रँड जरी मला माहीत नसायचे. नोकरी करत नाहीये. हो, मी नोकरी सोडली आणि अभिमानाने सांगतो, मी जर नोकरी सोडली नसती तर अजूनही मी चेंबूर आणि विरार करत बसलो असतो. मला हे सगळं पेड ॲडव्हर्टाईज करून 1 लाखात प्रत्येक एपिसोडही नेता येऊ शकतो. आणि गिफ्ट हॅम्पर तर मला एक फोन केल्यावर 5 कंपन्या माझ्याकडे येतात. नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण मीडियाचा विचार करतो ना, तेव्हा मीडियामधलं आयुष्य हे अतिशय आकर्षक वाटतं. पण खरं तर त्याच्यामागे खूप कष्ट आहेत. आणि हा मीडिया सांभाळत असताना आपल्याला बरंच सामाजिक भान देखील जपावं लागतं. कारण मीडिया ही एक दुधारी तलवार आहे, जी समाज घडवते आणि बिघडवते सुद्धा. पण असे काही कॉन्टेंट क्रिएटर्स आपल्या समाजात आहेत, जे उत्तम कॉन्टेंट देतात, अतिशय बुद्धिमान आहेत आणि आपल्या समाजावर उत्तम प्रभाव पाडत असतात. आणि असेच काही मान्यवर आज इथे उपस्थित आहेत. आपण सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम आहेत सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि हास्य जत्रेच्या मार्फत घराघरात पोहोचलेले आणि आता त्यांचं सम्या मैफिलीत माझ्या हा एकपात्री प्रयोग अतिशय गाजतोय. मी स्वागत करते सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांचं. आपले दुसरे पाहुणे आहेत पेशाने डेंटिस्ट आणि पॅशनने कवी, लेखक आणि त्यांचा बुक प्रो या एपिसोड्समधून ते अनेक वाचकांना आपल्या भेटीला घेऊन येत असतात. तर मी स्वागत करते डॉक्टर आशुतोष जावडेकर यांचं. त्यासोबत पुढे आहेत आपलं महानगर या वृत्तपत्राच्या ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलच्या संपादिका कविता जोशी लाखेताई. या चॅनेलच्या माध्यमातून त्या स्त्रियांसाठी माहितीचा खजिना आपल्यासमोर ठेवत असतात. त्यापुढे अर्थात वायफळ गप्पा या किती दर्जेदार असू शकतात हे आपल्याला जर कोणी दाखवत असतं तर अर्थात सुयोग रिसबुड. सुयोगचंही मी मनापासून स्वागत करते. अनेकांना बोलतं करणाऱ्या सुयोगला आज आपण बोलतं करणार आहोत. यापुढे अर्थात म्हणजे प्राजक्ताचा असा सुगंध दरवळतो असं मला वाटतं. कारण जेव्हा जेव्हा मी प्राजक्ताची साडी बघते ना, तेव्हा मला मधुराणी मॅडमची आठवण येते. कारण मला वाटतं मागच्या वर्षी त्यांनी नेसलेली प्राजक्ताची साडी आजही ट्रेंडमध्ये आहे आणि अनेक उद्योजकांना प्रोत्साहन दिलं त्यांनी त्या साडीच्या मार्फत. आणि म्हणूनच प्रसन्न मधुर अशा प्राजक्तासारख्या मधुराणी मॅडमचं मी मनापासून स्वागत करते. आणि मला सांगायला आवडेल की मी त्यांच्याकडून बरंच काही शिकले. सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हालाच विचारते की हिंदी जाहिरातीमधला मराठी चेहरा अशी जर ओळख असेल तर ती तुमची आहे. म्हणजे ज्यावेळी आम्ही लहान होतो असं म्हणेन मी पण मी तुम्हाला इतकी वर्ष बघते, तुम्ही तशाच आहात. म्हणजे म्हटलंच तरी हरकत नाही. थँक्यू. तर हिंदी जाहिरातीतला मराठी चेहरा म्हणजे मधुराणी गोखले. आणि खरं तर त्यावेळी जाहिरात क्षेत्रामध्ये जाऊन करिअर करायचं हे अतिशय हा धाडसी निर्णय होता. आणि बऱ्याच वेळा आपल्याला घरातून असं एक बाळकडं दिलं जातं की या क्षेत्रात उतरू नको. अर्थात तुम्हालाही तसं मिळालंच असेल. पण हा धाडसी निर्णय घेतला कसा, मानसिकता काय होती आणि जाहिरात क्षेत्रच का? मी साधारण 9वी-10वीत असताना केबल TV लॉन्च झाला आणि म्हणजे 10वीची परीक्षा बोर्डाची. तेव्हा लोक केबल काढायचे. माझ्या बाबांनी मी 10वीत असताना केबल घेतली. ते म्हणाले तुला अभ्यास करायचा तर तू कशीही करू शकशील, आमची एंटरटेनमेंट काय आम्ही थांबवणार नाही. आणि मग तेव्हापासनं टेलिव्हिजनचं, अभिनयाचं आकर्षण सुरू झालं. 1993-94 साली जो एक मोठा निर्णय घेतला गेला जागतिकीकरणाचा, इकॉनॉमी ओपन झाली आणि त्यानंतर वेगवेगळे ब्रँड्स जसे यायला लागले आपल्या देशामध्ये, तसं ॲडव्हर्टायझिंग बूम झालं खूप मोठ्या प्रमाणावर. आणि तेव्हा एकच माध्यम होतं ते म्हणजे टेलिव्हिजन. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता. होर्डिंग्स, न्यूजपेपर अँड टेलिव्हिजन. TV बघता बघता काही मॉडेल्सला बघत मला असं वाटायचं की मी इथे असू शकेन का, मला हे करायला आवडेल. पण मी होते पुण्यात आणि एक स्वप्न कुठेतरी की आपण मॉडेलिंग करूया.
मॉडेलिंग करायचं तर जे रॅम्प मॉडेलिंग असतं त्यासाठी लागणारी फिगर उंची आपल्याकडे आहे का, तेवढा कॉन्फिडन्स बोल्डनेस आपल्याकडे आहे का, याबद्दल मला शंका होती. आणि तिथे आईबाबा तर डेफिनेटली पाठवणार नाहीत. पण हे जे क्षेत्र होतं जाहिरातींचं, तेव्हा हाऊसहोल्ड प्रोडक्ट जास्त असल्यामुळे हाऊसवाईफ रूल करायच्या. आता थोडंसं आता बऱ्यापैकी बदललंय की आजकाल रिनची, चहाची किंवा अशा हाऊसहोल्ड गोष्टींची ॲडसाठी पुरुष प्रोटॅगोनिस्ट असतात किंवा पुरुष लुडबुडतायत, घरात काम करतायत, बायकोला काहीतरी हातात आणून देतायत. तेव्हा ती परिस्थिती नव्हती, तेव्हा तसा समाजाचं स्ट्रक्चर नव्हतं. तेव्हा हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स म्हणजे हाऊसवाईफ, आणि ती सुद्धा साडीतली. आणि हे मला कम्फर्टेबल वाटलं, टू बी व्हेरी फ्रँक. आणि म्हणून मी मुंबईत आल्यानंतर एक सिरियल करायला, इंद्रधनुष्य करायला म्हणून मी मुंबईत आले. आणि मग मला पुढे खुणावत होतं ते ॲडव्हर्टायझिंगचं, मॉडेलिंगचं क्षेत्र. मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये सुद्धा काम केलं होतं कॉलेजमध्ये असताना. मला एकंदरीत आकर्षणच होतं या संपूर्ण क्षेत्राचं. आणि मग माझ्या लक्षात आलं की कॉर्डिनेटर्स असतात, मग ऑडिशन्स द्यायला लागतात, मग ऑडिशन्स देऊन तुम्ही शॉर्टलिस्ट होता, मग शॉर्टलिस्ट झाल्यानंतर जर क्लायंटला, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला आवडलं तर तुम्ही सिलेक्ट होता. अशी प्रॉपर छान सुसूत्र प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये कुठेही कोणाचा वशिला चालत नाही, कुठल्या पार्ट्यांमध्ये जाऊन PR करायची गरज नसते, जो माझा टेम्परामेंटच नाही. तुमच्याकडे टॅलेंट असेल आणि तुम्ही इफ यू आर फिटिंग दॅट बिल, यू आर सिलेक्टेड, असं ते क्लीन माझ्यासारख्या पुण्यातल्या मध्यमवर्गीय घरातनं आलेल्या मुलीसाठी असलेलं ते क्षेत्र होतं. पण मला आठवतं सुप्रिया, ते इतकं सोपं नव्हतं. कारण तू म्हणतेस तसं की ॲडव्हर्टायझिंग ही खूप ग्लॅमरस आणि खूप तिथली लोकच वेगळी असतात. आणि मी अत्यंत बुजरी मध्यमवर्गीय तुळशीबागेत राहणारी मुलगी होते मी पुण्यातल्या. अशा पद्धतीच्या वातावरणात ते सगळा चकाचौंध बघून मला तिथे रुळायला बरेच दिवस लागले. पहिली ॲड मिळेपर्यंत मी जवळपास वर्षभर फक्त ऑडिशन्स देत होते. मला पहिल्या ॲड पूर्वी मला आठवतंय माझ्या 87 ऑडिशन्स फेल गेल्या होत्या. रोज उठायची मी ट्रेननी, तेव्हा हाऊसवाईफ असल्यामुळे साडी नेसायची, थोडासा मेकअप करायचा, ट्रेननी जायचं, महालक्ष्मीला ऑडिशन द्यायची, परत यायचं, रिजेक्टेड रिजेक्टेड रिजेक्टेड. म्हणून मी म्हटलं की आपल्याला हे करायचंच आहे, मे व्हॉट हॅपन. आणि मग पहिली मिळाली. आणि नंतर मग मी जवळपास 70-80 जाहिरातींमधनं कामं केली. मोठमोठे ब्रँड्स असतील, मग ते पेप्सोडेंट असेल, एशियन पेंट्स असेल, नोकिया असेल, इथल्या ॲड्स केल्या, साऊथ इंडियन केल्या, श्रीलंकन केल्या. त्यानिमित्ताने खूप फिरले. पण सुरुवातीचं लगन किंवा ते काय म्हणतो आपण त्याला, की सोडायचं नाही, आपल्याला हे करायचंच आहे, हे स्पिरिट जे होतं त्याचं फळ मिळालं असं मी म्हणेन. नक्कीच नक्कीच. आणि म्हणून आम्हाला इतका गोड चेहरा लाभला. आणि मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे ना की एक मराठी मुलगी हिंदी जाहिरातींमध्ये दिसते. म्हणजे ही गोष्ट खरंच कौतुकास्पद होती. हो. आणि तिथे ते रुळणं पण खरंच कठीण होतं. कारण मी साध्या लिंकिंग रोडवरनं घेतलेल्या चपला घालून जायची आणि तिथे सगळे ब्रँडेड शूज, त्यांची साधी टोपी पण ब्रँडेड असायची. ते ब्रँड जरी मला माहीत नसायचे, पण हे सगळे आपल्याकडे कसे आर दे लुकिंग डाऊन अपॉन मी, अशी मला भीती वाटायची. पण मग लक्षात आलं की याला काही महत्त्व नसतं. तुमचा परफॉर्मन्स, तुमचं टॅलेंट मॅटर करतं. आणि हळू तो कॉन्फिडन्स यायला पण काही दिवस जायला लागतात की हा ठीक आहे, माझ्याकडे हे सगळं नसेल, पण मेरे पास जो है वो आपके पास नहीं है. हा कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागतो, पण तोही हळूहळू आला. आता थोडा जास्त आलाय. नाही. आणि खरंच त्यामुळे आपण जे असे रोजचे रील्स बघत असतो ना नाच गाण्याचे, त्यामध्ये असे कॉन्टेंट क्रिएटर्स टिकून राहतात आणि आपण त्यांचे पूर्ण एपिसोड्स बघतो. तर मला दुसरा प्रश्न समीरजींना विचारावासा वाटतो. समीरजी, येस, पूर्वीच्या काळी काय होतं ना की मराठी घरांमध्ये अशी एक मानसिकता होती की अभिनय क्षेत्रामध्ये आर्थिक स्थिरता नाही, त्यामुळे बरेचसे जे चित्रपट कलाकार होते ते नोकरी करायचे आणि त्याबरोबर आपली कला सांभाळायचे. पण आता तसं नाही आहे. आता अभिनय क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ देणारे कलाकार आहेत. पण मग या अशा वेळेला पूर्ण वेळ देताना मल्टीटास्किंग असणं किती गरजेचं आहे. कारण तुम्ही स्वतः एका मोठ्या शोचा चेहरा आहात, त्याशिवाय तुम्ही लेखक आहात आणि आता मला वाटतं सम्या मैफिली तर माझ्या तुम्हीच प्रोड्यूस केले.
तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही हाताळताय, तर तुम्ही तरुणांना, नवीन कलाकारांना काय सांगाल? नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी मला इथे का बोलवलं हा एक प्रश्न होता, कारण याच्या आधीचं पॅनल 500 कोटीच्या खाली बोलतच नव्हते. आणि मी तिथे खरं सांगतो, मी तिथे हिला पण सांगत होतो की आपल्याला का बोलवलं यार. मी आत्ता माझा EMI डिडक्ट झालाय 40,000 रुपये. मी ह्यांच्यात कसं बसू शकतो हेच मला कळत नव्हतं यार. म्हणजे खूप कॉम्प्लेक्स घेऊन तरी दुसरा प्रश्न मलाच विचारला. हिने सुरुवात केली म्हणून ठीक आहे मधुराणीने. नाही पण मला असं वाटतं की मल्टीटास्किंग करणं हे तुम्हाला प्रॅक्टिसने येतं. अनेक वर्षांच्या तुमचा जो रियाज असतो त्यानेच ते येऊ शकतं. आणि त्यासाठी ना तुम्हाला खूप जास्त डिसिप्लिन्ड व्हावं लागतं, जे आमच्या क्षेत्रात कोणीच नसतं. मग मी हे का सांगतोय, कारण मी ना तू जे मगाशी सुप्रिया विचारलास प्रश्न की मध्यमवर्गीय माणसं त्या काळी, म्हणजे मी 90s मध्ये, मी साधारणतः 93ला माझं कॉलेज संपलं, मग एकांकिका स्पर्धा वगैरे झाल्या आणि मग माझी नोकरी वगैरे सुरू झाली, लग्न बिग्न. त्या काळात खरंच या क्षेत्राकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं. मला आठवते माझा एक इंटरव्ह्यू आलेला, मला INT नावाची कॉम्पिटिशन असते, तिथे सलग 3 वर्ष मला बेस्ट ॲक्टर प्राईज मिळालेलं. तर माझा एका आज दिनांक नावाचा पेपर होता, त्यात माझा इंटरव्ह्यू आलेला. मंगेश सातपुते म्हणून आपले जे आहेत त्यांनी घेतलेला. तर त्यांनी मला त्या काळी विचारलं होतं की तुला ह्या क्षेत्रात करिअर करायला आवडेल का. सो मी आय सेड आवडेल. ओके. हा छापून आल्यावर माझ्या काही नातेवाईकांनी आईला माझ्या फोन केलेला, त्याला सांग ह्या क्षेत्रात नको येऊस, कारण काय बायकांची लफडी होतात आणि पैसे मिळत नाहीत, व्यसन लागतात. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्या काळी असं बघितलं जायचं या क्षेत्राकडे, कारण त्या काळी चॅनल्सच नव्हते काही. एकच DD मेट्रो नावाचं चॅनल होतं आणि अल्फा नुकतं सुरू होणार होतं, तेव्हाची गोष्ट सांगतोय मी. तर त्यामुळे एकच आम्हाला दार असायचं, व्यावसायिक नाटक. तुम्हाला ह्या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर व्यावसायिक नाटक एकच दार आहे. तर जसं व्यावसायिक, आणि कसं आहे ना, त्या काळी ते मराठी नाटकाचं एक व्यसन म्हणतो आपण, ते व्यसन असतं. आपला मनगटात कसं रोहिणी आणि नीला अशा रक्तवाहिन्या असतात, तशी एक अदृश्य वाहिनी नाटक मराठी माणसाच्या असतेच. ती कुठेही तुम्ही जगाच्या 4 जण जमतात मंडळ आणि नाटक सुरू करतात, ते असतंच. सो ते व्यसन त्या काळी लागलेलं होतं, पण सपोर्ट फारसा नव्हता घरातून. त्यामुळे मग मी नोकरीला 7 वर्ष नोकरी केली मी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड नावाच्या कंपनीत, म्हणजे किर्लोस्कर पंप ज्याला आपण म्हणतो ते, मुंबईत होतो. आणि मग 7 वर्षानंतर या सगळ्या याच्यातनं माझ्या मते सगळ्याच कलाकारांच्या आयुष्यात हे घडलेलं असेल, त्यांचे जे पार्टनर्स असतात ना, त्यांचा खूप मोठा सहभाग असतो. तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्यात अशी एक मुलगी आली जिने मला सपोर्ट केलं की तू ह्या रमत नाही आहेस या तुझ्या नोकरीत. तुझ्या चेहऱ्यावर मला दिसतंय की तुला हे नाही करायचंय. हे कोणीतरी ओळखून आपल्याला सांगणं, आपल्या मनात ते डिसिजन सुरू असतात, कधीतरी हा डिसिजन घेईन, पण ना आपलं डेअरिंग होत नसतं, कारण पैशाचा सोम नाही आणता येत. आपण सगळेच मध्यमवर्गीय घरातून आलेलो आहोत. कितीही करा, कितीही दाखवा, चकचकीत करा, पैशाचा सोम नाही आणता येत. ते EMI जेव्हा जातो तो जातोच. त्यामुळे मग माझं मन हे होत नव्हतं नोकरी सोडायचं. त्या काळी माझी बायको खूप स्ट्रॉंगली उभी राहिली की मी, तिची नोकरी लागलेली होती की आपण एक माझ्या पगारात EMI भरून एक आमटी भात आपण वर्षभर सहज खाऊ शकतो, एवढं आपण कमावतो. तर मला हेच आत्ता जे काही येत नाही, काही उपदेश करणं एवढा मोठा नाही आहे, पण एवढंच सांगतो की या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर आपल्या गरजा आपल्याला मर्यादित ठेवता आला पाहिजे. तुम्हाला जसं मोठ्या मोठ्या गाड्यांची सवय लागते काही पैसे मिळाल्यावर, असा पण एक डाऊनफॉल येतो कलाकाराच्या आयुष्यात, जिथे तो खूप तो डाऊनफॉल एक्सपेक्ट केलेला नसतो तुम्ही, आणि ह्या सगळ्याची सवय लागते त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगची. त्या काळी तो प्रॉब्लेम होतो आयुष्यात. आपण जे नेहमी बघतो ना की अनेक जण आत्महत्या होतात आमच्या क्षेत्रात, त्याचं कारण कदाचित हेच असावं, त्या एका पर्टिक्युलर तुमच्या आयुष्याची शैलीची सवय होते आणि त्यानंतर ते पैसे काम मिळत नाही. फ्रस्ट्रेशन खूप मोठं असतं. आज मी रस्त्याने जाताना सगळे माझ्याबरोबर फोटो काढतायत, मला खूप छान वाटतंय. 2 वर्षानंतर मला हळूहळू कमी होतील, मी दिसायला नाही बंद झालो की मग 10 जणच येतील फोटो काढायला, मग 5 जणच येतील, मग अशी वेळ येईल माझ्याला कोणीच ओळखणार नाही मला. त्या क्षणाला मी जर स्ट्रॉंग राहिलो तर या क्षेत्रात मी यश पुढे मिळवू शकेन.
म्हणजे इतर क्षेत्रात जसं फ्रस्ट्रेशन खूप कमी आहे ना, सायकोलॉजिकल फ्रस्ट्रेशन या आमच्या क्षेत्रात खूप जास्त आहे. कारण मी 29 वर्ष काम करतो या क्षेत्रात. मी कोणाला घाबरवत नाही आहे. क्षेत्रात या क्षेत्रात प्रचंड पैसा आहे. पण माझ्या आयुष्याचं असं गणित आहे की खूप हळूहळू यश मिळतं आणि तसंच मिळावं. बॉल जोरात आपटला भिंतीवर, तो जोरात येतो आणि लागतो आपल्याला. तुम्ही जर हळू आपटला तर तुम्हाला कॅच करता येतो. तुम्हाला आयुष्य कॅच करता आलं पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे. हा, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की ना, या म्हणणारे खूप जण असतात. कारण ते क्षेत्रच तसं आहे. या असं सगळ्यांना बोलवत असतं, पण त्याच्या मागे ना खूप कष्ट असतात. आज मधुराणी काय किंवा सगळेच आज खूप अपार कष्ट करून आलेले आहेत. तुमच्यात ही अनेक वेळेला मला असे मेसेजेस येतात, मी IT मध्ये खूप सेटल्ड आहे, मला 2 लाख रुपये पगार आहे, पण मला ना कंटाळा आलाय, मला या क्षेत्रात यायचंय, मला तुम्ही गाईड करा. मी त्यांना म्हणतो तुम्ही तेच करा, येऊच नका या क्षेत्रात. 2 लाखाचा पगार सोडून हा माणूस येणार आहे. त्यांना हे माहित नसतं की तुम्ही स्ट्रगल करायला आल्यावर तुमची पहिली सिरियल होते, मड आयलंडला शूटिंग असतं, सकाळी 7ची शिफ्ट असते, तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खर्च मिळत नाही, तुम्ही 7ला मड आयलंडला पोहोचता आणि तुमचा शॉट रात्री 11ला घेतला जातो. कारण तुम्ही फेस नाही आहात ना, तुमच्या आधी सिनियर्सचे शॉट घेतले जातात. तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आहे 12 तास बसायची आणि मिळणार किती तुम्हाला 700 रुपये. मग तुम्हाला बसने जावं लागणार, कारण रिक्षाने गेलं तर 200 रुपये लागतात. ह्या सगळ्याची तयारी आहे का तुम्हाला? आमच्याकडे आज मेकअप मॅन असतो ना, त्याच्या हातात सुद्धा आयफोन असतो. एवढी आपल्या गरजाच बदललेल्या आहेत. मेकअप मॅनला खरं तर आयफोनची गरजच नाही आहे. आपल्या गरजा आता मी पण घेऊन फिरतो, मी विकत नाही घेतलाय, मला कोणीतरी दिला म्हणून मी वापरतोय. अदरवाईज मला माझ्या गरजा पक्क्या माहिती आहेत. या क्षेत्रात जर तुम्हाला राहायचं असेल आणि सध्या, तर तुम्हाला स्वतःच्या गरजा कमी करणं खूप गरजेचं आहे. कुठलाही बिझनेस हा असाच असतो, मला असं वाटतं. आता मला इथे बोलवले याचं कारण मी माझ्या मनात असं काढलं की कदाचित हे कारण असं हवं की मी आज स्वतःच्या पायावर उभा आहे, नोकरी करत नाहीये. हो, मी नोकरी सोडली आणि अभिमानाने सांगतो, मी जर नोकरी सोडली नसती तर अजूनही मी चेंबूर आणि विरार करत बसलो असतो. आज मी जे काही पैसे नाव कमवले किंवा जो काही पैसे कमवले, त्याच्या मागे नोकरी सोडणं हा एकच डिसिजन आहे आणि त्यासाठी घरच्यांनी माझी खूप साथ दिली. त्यामुळे बिनधास्त तुम्ही या क्षेत्रात या. आणि ह्या क्षेत्रात प्रत्येकाला ऍक्टर नाही बनता येणार. व्हेरी फ्रँकली सांगतो, प्रत्येक जण ऍक्टर बनले तर मग शूट कोण करणार, संगीत कोण देणार, रेकॉर्डिंग कोण करणार, डबिंग कोण करणार. अनेक एव्हेन्यूज आहेत या क्षेत्रात जिथे तुम्हाला स्वतःला चाचपणी करू शकता तुमची. लोकांना पूर्वी कसं असायचं, आलो की ऍक्टर हिरोईन, एवढंच नाहीये सध्या. लिखाण आहे, लेखन आहे. माझे अनेक मित्र आहेत जे माझ्याबरोबर यदा कदाचित नावाच्या नाटकात काम करायचे, ज्याचे मी 3000 प्रयोग केले आणि आज ते अभिनेताच नाही आहेत. काही जणांनी रेकॉर्डिंगचा मोठा बिझनेस काढलाय, ते 3-3 सिरियल एका वेळेला करतात, डेली सोप्स. म्हणजे त्याला कळलं की माझं ना हे ऑनेस्टली आरशात बघून स्वतःला सांगणं खूप गरजेचं असतं की मी वाईट ऍक्टर आहे. जो स्वतःशी प्रामाणिक असतो तोच या क्षेत्रात टिकू शकतो असं मला वाटतं. स्वतःला सांगणं खूप गरजेचं आहे की मला ऍक्टिंग जमत नाही, मी दुसरीकडे वळलं पाहिजे. हेही मला जमत नाही, हे करू का, हा हे मला जमतंय. मग ते काही का असे ना, मग त्यात मॅनेजमेंटचं असेल, प्रोडक्शनचं किंवा कॅटरिंगचं काम असेल, त्या बाबा कॅटरिंगच उघडलंय आणि सगळ्या शूटिंगला दिलं गेलंय. कामं खूप आहेत, इंडस्ट्री खूप मोठी झाली आहे. भले या इंडस्ट्रीला आमच्या म्हणतात ना, इंडस्ट्रीचा दर्जा अजून मिळालेला नाही आहे, तरी सुद्धा ही खूप मोठी काही करोडोंची इंडस्ट्री आहे. आज कुठलाही प्रोड्युसर कुणाचेही पैसे बुडवू शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट काहीही कोणी करू शकत नाही. कितीही तुम्ही मधुराणीला माहिती असेल, किती तुम्ही अग्रीमेंट सही करा, अनेक घटना आहेत. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की हास्यचित्रात तसं नाही आहे. आमचे प्रोड्युसर फारच प्रामाणिक आहेत आणि मी खूपच भाग्यवान समजतो की असे प्रोड्युसर्स खरं तर यायला हवेत. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुम्ही या क्षेत्रात यायचं असेल, डिसिप्लिन, तुम्ही जो मल्टीटास्किंग म्हणतात ना, त्यासाठी डिसिप्लिन स्वतःला करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी आता हे खूप पर्सनल आहे, वैयक्तिक आहे, पण ह्या क्षेत्रात व्यसनांमुळे अनेक जण गेलेली आहेत, म्हणजे कालबाह्य झालेली आहेत. आणि सध्याच्या याच्यात व्यसनच खूप महाग झालेली आहेत, जे आपल्याला आयुष्यात टॉप प्रायोरिटीवर असतात. या व्यसनांमुळे मग तुम्ही व्यसनं अति केलीत की मग त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो, मग तुमची पॉप्युलॅरिटी कमी होते, तुमचं वय वाढतच जाणार आहे. आज मी 52 वर्षाचा आहे, अजून 4 वर्षांनी मी 56 वर्षाचा होणार आहे.
या काळी मी स्वतःला फिट ठेवणं फार गरजेचं आहे, कारण शूटिंगचे तास कमी नाही होणार आहेत. हा 56 वर्षाचा ह्याला जरा 4 तास कमी करा असं नाही होणार आहे. शूटिंगचे तास तेवढंच राहणार आहेत, 18 तास 19 तास. सकाळी गेलं की येण्याचं टायमिंग नसतं या इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे स्वतःला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात लेखक म्हणून यायचं असेल, कुठलाही सगळ्यांचे तास तेच राहणार आहेत. तुम्हाला स्वतःला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे. आता कुठली व्यसनांपासून दूर राहा हे मी नाही सांगणार, ते तुम्ही तुमचं ठरवा. ती खूप वैयक्तिक गोष्ट आहे. आणि डिसिप्लिन होणं खूप गरजेचं आहे स्वतःला. एक वेळ पाळून जाणं खूप गरजेचं आहे की आता तुम्ही लेखक झालात, मी स्वतः लेखक आहे. या इंडस्ट्रीत 7ला तुमची स्क्रिप्ट गेली पाहिजे म्हणजे गेलीच पाहिजे. तुम्हाला पर्याय नाही आहे दुसरा तुमच्याकडून, कारण त्या स्क्रिप्टवर पुढचं अख्खं शेड्यूल लागलेलं असतं. 7ला स्क्रिप्ट मिळाल्यावर 7 ते 7:30 तो वाचणार दिग्दर्शक, मग कॉल टाईम देणार सगळ्यांना, मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे येणार. हे सगळं असतं. ही मोठी इंडस्ट्री आहे की ज्यांना आज उठलोच नाही असं जर असेल मनात, त्यांनी येऊच नका या इंडस्ट्रीत. अगदी फ्रँकली सांगतो. आणि आपला एक सॉरी थोडं जास्त बोलतोय पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की आपण आपल्यावर प्रचंड खुश असतो. म्हणजे आपण कुठेतरी सोसायटीत वगैरे डान्स करतो आणि मग ते फेसबुकवर टाकतो, मग त्याचे लाईक मिळतात आपल्याला खूप, आणि आपल्याला असं वाटतं की माझा मुलगा वगैरे खूप छान, 700 लाईक मिळाले, 90 कॉमेंट्स आल्या, पण त्या कॉमेंट्सला जर 2 रुपये लावले तर मग किती येतील बघा तुम्हाला. कारण त्या आपल्याच ओळखीच्या लोकांच्या असतात. तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा तुम्हाला कॉम्पिटिशन दिसते. ओ माय गॉड, हे वेगळंच आहे काहीतरी. सो मला असं वाटतं की मल्टीटास्किंग करण्यासाठी ना तुम्हाला डिसिप्लिन असणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही उत्तरदायित्व असतं आपलं एखाद्या गोष्टीसाठी ना, ते खूप पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे, तरच तुम्ही खूप काही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. नाहीतर मग असं ढिसाळ अनेक ऍक्टर्स आले आणि अनेक गेले, त्यांचं असं काही झालं नाही. म्हणजे त्याच्या बाबतीत मला रिस्पेक्ट आहे सगळ्या बाबतीत, पण वाईट आहे वाटलं की ज्या कारणांमुळे ते गेले ना ऍक्टर्स, ते फार मोठे मोठे ऍक्टर्स होते, त्याचं वाईट वाटलं. सॉरी, मी खूप जास्त बोललो, व्हेरी सॉरी. नाही, खूप सुंदर उत्तर दिलं. कारण या क्षेत्राचा उद्योग मंत्र काय आहे तो आज आपल्याला कळणार या उत्तरातून. आणि खरंच जसं तुम्ही म्हणाला की व्यसन वाईट आहे, ती अर्थात महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप चांगलं, म्हणजे ही खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. पण ज्यांना वाचनाचं व्यसन असेल त्यांचं काय करावं? बुक ब्रोच्या माध्यमातून अनेक लेखकांना आपल्यासमोर आशुतोषजी आणत असतात. म्हणजे असे लेखक ज्यांना कधी कधी प्रसिद्धी मिळत नाही आणि बरंच लेखन आपल्या मराठी साहित्यामध्ये केलं जातं. पूर्वीचे लेखक होते त्यांना गुडविल पटकन मिळायचं, कारण मला वाटतं स्पर्धा कमी होती. पण आता अनेक लेखक आहेत आणि भारताची लोकसंख्या पण भरपूर आहे, त्यामुळे तो जो आपण रेशिओ बघतो, तर अनेक जण तयार होत आहेत. त्यांना तुम्ही या माध्यमातून, बुकब्रोच्या माध्यमातून आमच्यासमोर आणता. पण तुम्ही डेंटिस्ट पण आहात आणि तुमची प्रॅक्टिस सतत सुरू आहे. तर तुमच्या या प्रॅक्टिसचा तुम्हाला बुक ब्रोसाठी काही उपयोग होतो का तुमच्या कॉन्टेंट क्रिएशनसाठी? पहिल्यांदा आधी ज्याला परीक्षेच्या भाषेत दीर्घोत्तरी उत्तराची अपेक्षा असलेला प्रश्न त्यांनी मला विचारला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. कारण यात खूप उपप्रश्न आहे की मग मी डेंटिस्ट असून हे का करतोय, डेंटिस्ट असून हे करतोय तर त्याची काही मदत होते का, तोटा होतोय का, आणि मग हे का करतोय, पुस्तकांचं समजा का करतोय, वगैरे. सगळ्यात पहिल्यांदा आधी इथे सागर सर आहेत, लोकल बंधन मराठी संवर्धन मंडळ, सुप्रिया मॅडम आहेत, आणि मुळात सगळे तुम्ही मुंबईतले खूप उत्साही प्रेक्षक आहात, जे इतके भरभरून मगासपासून आमचा सत्कार होत असतानाही टाळ्या वगैरे वाजवतात, हे आम्हाला पुणेकरांना सवयच नाही आहे. म्हणजे मी आत्ता गेल्या 4 महिन्यात, सुप्रिया मॅडम मला फॉलो करतात, मुंबईतच माझे सतत कार्यक्रम चालू आहेत आणि सगळ्या कॉर्नर्समध्ये, म्हणजे डोंबिवलीपासनं वसई विरारपर्यंतच्या बेल्टमध्ये, आणि सगळीकडे हे मला मुंबईकरांचं पहिलं सामायिक वैशिष्ट्य वाटतं की पहिल्या परिसंवादाला जशी तुम्ही भरभरून दाद दिली, त्यानंतर मध्ये खाऊन पळून न जाता अजूनही तुम्ही इथे आहात सगळेजण, त्याबद्दल मजेचा भाग वेगळा. फार छान पहिला परिसंवाद झाला, हे आधी मला सांगत होते शेट्टी साहेब मला समोर दिसत आहे. बाकी फार मोठी मोठी इथे माणसं सगळी होती. आणि जसं समीर सर आत्ता म्हणाले तसं माझा व्यवसाय नाही आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला बरोबर फरक करू शकतो, प्रोफेशन आणि बिझनेस. सो वैद्यकीय असतो तो आपण मराठीत व्यवसाय म्हणतो, पण तो बिझनेस नसतो, तो प्रोफेशन असतो. आणि दुसरीकडे समजा मीडियामधलं जे काय माझं काम असेल, म्हणजे माझी झी म्युझिकतर्फे आलेली हिंदी गाणी असतील, माझी 6 पुस्तकं असतील, माझे मराठी गाणी असतील, माझे 10 कार्यक्रम असतील, हे देखील सगळं, म्हणजे यांचे 100 कोटी तसे 100 कोटी फॅनही नाही, 1 कोटी फॅनही नाही आहेत मला, इतकी साधी गोष्ट.
तर मला असं वाटलं की तरी आज इथे आपण यावं आणि बोलावं याचं एक साधं कारण सांगतो. मी मगासपासून इथली व्हाईब बघतोय. इथे इथे एकतर खूप तरुण मुलं मुली आहेत, त्यांच्या डोळ्यात खूप ॲस्पिरेशन्स आहे आणि मला इतकं ते चांगलं वाटतंय, कारण मला वाटतं जसं समीरजींनी आता वयाचा उल्लेख केला तसं माझं तर 46 आहे. आम्ही साधारण एका पलटणीतले सगळे आहोत. तर आम्हाच्या लहानपणापासून मुळात पैसे मिळवणं हाही काहीतरी गुन्हा किंवा पाप आहे असं हे एक सटलटी की पैशाने माणसं बिघडतात, पैशाने काहीतरी प्रॉब्लेम येतात. इथून आपण झपाट्याने करून पैसे हेच सर्व आहे, पैसे हाच देव आहे, या एका दुसऱ्या लंबकाकडे गेलो आहे. आणि खरं मध्ये इतकी साधी गोष्ट असते. माझी एक मैत्रीण आहे आदिती बाटवे म्हणून, शी इज अ व्हेरी बिग रिअल इस्टेट फिनान्स पर्सन, मूळ आर्किटेक्ट आहे रिअल इस्टेटमध्ये. ती मला नेहमी म्हणते, मला आशुतोष ना, मला पैसे जसं तुला गाताना सूर दिसतात ना, कॉर्ड्स दिसतात, तसं मला पैसे दिसतात आणि मला त्यात क्रिएटिव्हिटी दिसते, मजा येते. त्यामुळे ते मला मुळात सांगायचं आहे पहिल्यांदा की कला आणि व्यवसाय यात आपण जितकं समजतो तितकं अंतर नसतं. दोन्हीमध्ये शिस्त लागते, दोन्हीमध्ये सरधोपट रस्ते सोडण्याची मानसिक ताकद लागते की तुम्ही जो तुम्हाला सगळं छान आयतं प्लॅटर वाढून समजा दिलंय ते सोडून तुम्हाला जायला लागतं. म्हणजे रिस्क टेकिंग ॲबिलिटी दोन्ही क्षेत्रांमध्ये लागते, कला क्षेत्रात लागते, व्यवसायात लागते. दुसरं, कला देखील काही अशी शून्यातनं तयार होत नाही. मला असं नेहमी वाटतं की एव्हरी आर्ट्स इज अ प्रॉडक्ट ऑफ इकॉनॉमिक्स, फिनान्स, पॉलिटिक्स ऑफ द करंट सोसायटी. समाजकारण, अर्थकारण, राजकारण या सगळ्यातनंच कला निर्मिती होते, शून्यातनं काही पडत नाही. म्हणजे मी नेहमी म्हणतो कुमार गंधर्व हे प्रतिभावान होतेच, त्यांना 4थ्या वर्षापासून ताना सगळ्या घेता आल्या, गाता आलं, पण त्यांनी तेच गाणं का गायलं जे नंतर आयुष्यभर गायलं? याचं कारण तत्कालीन समाज, तेव्हाचे सांगीतिक संकेत, तेव्हाची रसिकता, तेव्हाचं स्पॉन्सर्सचं आर्थिक गणित, म्हणजे शास्त्रीय संगीतांच्या याच्यात जे आत्ताही मॅटर करतं, हे सगळं कुठेतरी तिथे येतं. हे मला पहिल्यांदा सांगायला पाहिजे. त्यामुळे आम्ही परके नाही आहोत तुम्हाला, हा पहिला. आता दुसरा थोडा व्यक्तिगत धागा. डेंटिस्ट्री मी करतो आणि बाकीही सगळं करतो, ते याच्यावर मला अनेक जण वेगवेगळे प्रश्न विचारतात की मग हा डेंटिस्ट्री सोडत का नाही, म्हणजे इज ही प्लेइंग अ व्हेरी सेफ गेम, अशा पद्धतीने वगैरे. तर त्यात मला नेहमी अगदी सांगायला आवडेल, एक तर मी मेडिकलला ॲडमिशन मिळत असूनही BDSला घेतली, कारण मला तेव्हा अंधुक कळत होतं की आपल्याला बहुतेक गायचं आणि लिहायचं पक्क नव्हतं आणि मी घाई नाही गेली. माझ्यावेळी इंस्टाग्राम नव्हतं, हे माझं भाग्य वाटतं मला की आय टूक माय ओन टाईम टू फाइंड रिसोर्सेस विदिन माय सेल्फ. आय टूक प्लेंटीफुल ऑफ इयर्स. आणि त्यामुळे मला बाह्य यश किती मिळेल, किती जण माझे फोटो काढायला येतील, किती मला स्टार्स कोण क्रिटिक देतील, हे मला आजही मॅटरच करत नाही. ते मिळाले तर बोनस आहे, तो जाता जाता आलेला, आणि त्या लाटा येतात आणि जातात. माझ्या आत मला पक्क माहिती आहे की मी काय, की मी लिहितो, गातो आणि दात काढतो, ही माझी ओळख आहे. आणि तो क्रम महत्वाचा आहे, तो कळायला आयुष्यात तुम्हाला एक वेळ द्यायला लागतो की मी पहिला लेखक आहे. आणि मी जेव्हा सुप्रिया मॅडम लेखन चालू केलं तेव्हा लेखनाला ग्लॅमर नव्हतं. ते उलट आत्ता समाज माध्यमांमुळे, ऑडिओ व्हिज्युअल सगळ्या फॅसेट्समुळे खरं तर लेखकांना ग्लॅमर आलंय. म्हणजे गाण्याला नेहमीच असतं, कारण म्युझिक हॅज दिस ब्युटिफुल सेन्स ऑफ इमिडियसी. आता मी दिल्ली एअरपोर्टला होतो आणि एकदम दोघं आले, तर ते म्हणाले, सरजी आपका हिम्मत रख गाना आहे ना, हमने सुना है, हमारे काहीतरी कॅन्सर झालेला त्यांच्या नातेवाईकांना हे झालेलं, आम्ही खूप वेळा केलं होतं. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हिम्मत रख गाणं वापरलं होतं, त्यांनी मला त्रिवेंद्रमला इन्व्हाइट केलं होतं. तिथे मला काय वाटतं नेहमी, संगीताचा जो चाहता असतो, आता मधुराणीही संगीतातली, तिलाही तो फरक नीट माहिती आहे, तो येतो, तो फोटो काढतो, तो आनंदाची देवघेव असते फक्त. साहित्याचा जो चाहता असतो तो असा नसतो, तो घाई करून येतच नाही फोटो काढायला, तो आपुला ठावो न सांडता, असं ज्ञानेश्वर म्हणतात, तसा शांत असतो. मग त्याच्यानंतर तो येतो आणि म्हणतो की मी सर तुमचं आता मुळारंभ वाचलं, मी तुमचं हे पुस्तक वाचलं, आणि मला त्यातलं ना हे आवडलं, मला त्यातलं हे खटकलं देखील. त्यामुळे प्रत्येक कलेची एक वेगळीच स्वतंत्र गुण असते, ती आपल्याला ओळखायला पाहिजे, जशी प्रत्येक बिझनेसची असते. जेच मगाशी इथे सांगत होते की ट्रॅव्हल एजन्सीचा बिझनेस असेल, स्पा बिझनेस असेल, तुमचा दुसरा कुठला फिनान्सचा बिझनेस असेल, तर त्या प्रत्येकाचं चलन वेगळं, ते चलन. सो माय 4th पॉईंट, कॉमनॅलिटी अशी आहे की यू नीड टू अंडरस्टँड द राईट नोट ऑफ युअर मीडियम. की तुमचा नुसता व्यवसाय असं नाही, व्यवसाय काय करताय, त्याचं चलन काय, आणि ते कधी बेसूर वाजणार आहे, कधी सुरात वाजणार आहे, हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आता बुकब्रोकडे थोडक्यात येतो, फार वेळ देत नाही. बुकब्रो ही संकल्पना का खरं आली, म्हणजे बुकब्रो काय हे माहीत नसेल तर आधी सांगतो. मुळात साधा यूट्यूब चॅनल आहे,
त्याला काही प्रचंड लाखोत सबस्क्रायबर नाही आहेत, काही नाही. छोटे एक 5-5.5 सबस्क्रायबरचं घट्ट बांधलेलं कुटुंब आहे. आणि म्हणजे एक आता सॉफ्ट पॉवर एक वेगळी असते नंबर्सच्या पलीकडेचा. तर अनेकदा असं झालंय की आता आम्ही एपिसोड करतो आणि मग संस्था फोन करतात, आम्ही यांना पुरस्कार तुमचा एपिसोड बघून देतोय, देऊ ना, आम्हाला तर वेळ नाहीये हे करायला वगैरे. तर ही जी एक असते ती नकळत आली. ही कोणी आणली? ही मी नाही आणली, मी निमित्त मात्र आहे. साहित्यप्रेमी लोकांनी जे बघतायत त्यांनी आणले. का केलं हे मी सगळं? का करावं असं वाटलं मला? त्यात काही पैसे वगैरे असं मला वाटत नाही. मी जर उद्या जाऊन यूट्यूब मॉनिटायझेशनच्या मागे समजा लागलो तर मी कदाचित अजून 10 गोष्टी, म्हणजे खरं तर संगीता जास्त चालली विषय फॉर दॅट मॅटर, तिथे जाऊ शकेल. आणि तसे तर आपण आता सुयोग फार फार चांगला कंटेंट घेऊन हिट करणारा तो दुर्मिळ आहे. नाही तर सहसा जे व्हिडिओज 5 लाख असतात ते गर्लफ्रेंड पटाने की तरी का बोलू भाई वगैरे असं विचारणारे असलं की 1-2 मिनिटाच्या व्हिडिओलाही 5-10 लाख व्ह्यूज आलेले आपण बघतो. त्यामुळे मॉनिटायझेशनच्या गणिताच्या पेक्षाही मला असं वाटतं की आपण का करतो ही सुस्पष्टता पाहिजे. तर ती अशी होती की मी वा म्हणताना हे लोकसत्ता सदी सदर घेतलं आणि त्याच्यात मी अनेक लेखकांचा आस्वाद पुस्तकांचा घेतला. तर त्यावेळी गिरीश कुबेर सरांनी खूप चांगलं मला त्याला गायडन्स दिला होता, मदत केली होती आणि सुंदर तो त्याचं पुस्तकही पुढे रोहन प्रकाशनतर्फे आलं. नंतर असा पुन्हा विचार झाला की पुन्हा वा म्हणताना लिहायचं का, म्हणजे पुन्हा एकदा असं लिहायचं का. त्यामधल्या 4 काळात एवढा मला समाज झपाट्याने बदललेला दिसला की मला असं लक्षात आलं की आता जर तरुण वाचकांपर्यंत मला पुस्तक आणि लेखक न्यायचं असेल तर मला ऑडिओ व्हिज्युअल दृकश्राव्य माध्यमातच यायला लागेल. आणि माझ्या सुदैवाने ॲसेट काय होत्या की मला स्टेजवर आलं की कधी आयुष्यात भीती वाटलेली नाही. मला मस्त वाटतं बोलताना, मला सगळ्यांशी संवाद साधायला मजा वाटते. ही पहिली ॲसेट आहे. तोच भाग कॅमेराचा होता. गाण्यांचे म्युझिक व्हिडिओ झालेले असल्यामुळे अगदी हिमालयाच्या टोकावर उभं राहून ड्रोन कॅमेरा येतोय, 7 कॅमेरे फिरतायत, मेकअप करतोय, बर्फात हे करतोय, याची एक सवय झालेली असते. तुम्हाला मूलभूत माध्यमाची सवय असते. म्हणजे मी काही अभिनेता नाही, मी गंमत म्हणून दुबेजींचं एकदा शिबिर केलेलं आणि त्यांनी पकडलं मला की तू अभिनेता नाही आहेस, तू काय माझ्या याच्यात करतोयस. म्हटलं मी गाणं, तुमची सगळी प्रिन्सिपल गाण्यात करतोय. मग ते म्हणाले गाऊन दाखव, मग त्यांना आवडलं वगैरे वगैरे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर बुब्रो मला वाटतं 2 कारणांनी आता जास्त गाजतंय. एक म्हणजे त्यातला अस्सल भाग की मला मीडिया स्पॉन्सर घेणं, सुप्रिया मॅडम तुम्हाला माहिती आहे सहज शक्य आहे, माझा तेवढा संपर्क आहे. मला फिनान्शियल स्पॉन्सर्स देखील अगदी सहज मिळू शकतात. मला हे सगळं पेड ॲडव्हर्टाईज करून 1 लाखात प्रत्येक एपिसोडही नेता येऊ शकतो. आणि गिफ्ट हॅम्पर तर मला एक फोन केल्यावर 5 कंपन्या माझ्याकडे येणार. हे सगळं आहे आणि मी हे सगळं करत नाही. याचं एक कारण असं आहे की यातलं काहीही तुम्ही घेतलं की तुमच्या पुस्तकांच्या आणि लेखकाच्या निवडीवर अदृश्य बंधनं येतात आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं. मला याचा बिझनेस करायचा नव्हता आणि म्हणून मी तो करत नाही. सेड दॅट, उद्या जर एखाद्या मुलाने ठरवलं की मला याचा नीट बिझनेस करायचा, मला याच्यातलं पुस्तक विक्रेता एक अजून व्हायचं, तर त्यात काहीही वाईट नाही, तेही सगळं चांगलं. त्यामुळे मला एवढंच वाटतं, शेवटचा मुद्दा सांगतो, की तुमची वैयक्तिक आयुष्यातली जी शिस्त आणि स्वच्छता असते विचारांची, तीच तुमच्या व्यावसायिक आयुष्यात येते. त्यामुळे मी BDSला गेलो, BDSला विद्यापीठात दुसरा आलो आणि 19 पैकी 17 विषयात पहिला आलो. तर मी अमेरिकेत DDS करायला गेलो नाही, मी MDS केलं नाही आणि मी MA इंग्रजी साहित्यात केलं पुणे विद्यापीठात. त्यात अजूनही मला असं वाटतं की आपण थोडं व्यक्तिगत बोलतोय म्हणून मला सगळ्यांनी मूर्खात तेव्हा काढल्याचं मला आठवतं. सगळ्यांनी माझ्या जवळच्यांनी आणि लांबच्यांनी की डॉक्टर आणि हा MA इंग्लिश करतो, हा काय वेडपट माणूस. मग मी विद्यापीठात पहिला आलो, त्याचंही काही कोणाला कौतुक वाटलं नाही. एक तर म्हणाला अरे ते सगळी मठ्ठ मुलं आर्ट्सला जातात, तू सायन्सवाला होता म्हणून तू पहिला आला वगैरे वगैरे. इतके स्टिरिओटायपल आपल्याकडे विचार असतात सगळे. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटतं की कारण मला तो शिस्तबद्ध साहित्याचा अभ्यास करायचा होता, इंग्रजी साहित्य मला आवडत होतं. तर तुमचे सरधोपट रस्ते, कोण काय बोलतोय, त्या सगळ्यांना एकदाच निर्वाणीने बजावून की मला हेच करायचंय आणि मला हे आवडतंय आणि मी हे करणार आहे, हे उतरून एकदा धाडसाने तुम्हाला प्रवाहात उडी मारायला लागते. आणि एवढंच सांगतो की छान उजळणारे दिवे असलेला घाट तुम्हाला नंतर भेटतोच भेटतो. क्या बात आहे. म्हणूनच म्हटलं ना की उत्तम कॉन्टेंट क्रिएटर आपल्याकडे बसलेले आहेत, सगळे कलाकार देखील. आणि मला कविताताई तुम्हाला पुढचा प्रश्न विचारावासा वाटतो की आता आपण ऐकतो आणि अनुभवतो सुद्धा की कुठेतरी पत्रकारितेची थोडीशी अधोगती होतीये. तर तुमचं जे ओन्ली मानिनी जे डिजिटल पोर्टल आहे, तर त्यावर पत्रकारांची गरज तर नेहमीच भासत असते. तर ही
पातळी घसरू नये किंवा त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून त्यांना पत्रकारितेला प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही या पद्धतीचे काही मार्गदर्शन शिबिर घेता का किंवा त्यांना संदेश कसे देता? सगळ्यात आधी मला हे सांगायला खूप आनंद होतोय की आपलं महानगर या वृत्तपत्राने 37 वर्ष मीडियामध्ये पाय रोवून उभं आहे आणि हाच आमचा एक प्लस पॉईंट आहे आणि हाच आमचा मास्टर स्ट्रोक आहे. आणि याच आपलं महानगरच्या अंतर्गत आम्ही ओनली मानिनी नावाचा एक महिलांसाठी म्हणजे पूर्ण डेडिकेटेड केलेलं एक चॅनल सुरू केलेलं आहे. ते फक्त महिलांसाठी आहे, पण आता त्याच्यामध्ये आम्ही इतर विषय देखील घेतोय. थोडक्यामध्ये मी तुमचा प्रश्नाचं उत्तर मी देतेच. थोडी पार्श्वभूमी आधी कळू देत असं मला वाटतं. तर आम्ही हे महिलांचं चॅनल सुरू करण्याचा उद्देश खरं तर म्हणजे आमचे जे संपादक आहेत संजय सावंत सर यांचं खूप सहकार्य आहे आम्हाला याच्यामध्ये. आणि ज्यावेळी आम्ही बघतोय, आम्ही एक पत्रकार आहोत, बॉन्ड म्हणजे बॉन्ड पत्रकार आहोत, आम्ही हाडाचे पत्रकार आहोत. आणि आत्ता तुम्ही जे म्हणालात की सोशल मीडियावरती आपण बोलतोय आणि पत्रकारितेची अधोगती, अगदी बरोबर बोललाय तुम्ही. पत्रकारितेची अधोगती नक्कीच होते. सध्या डिजिटलायझेशन झालेलं आहे, सगळीकडे डिजिटल चॅनल आले आहेत. आधीच आपल्या डोक्यावरती वृत्तवाहिन्यांचं म्हणजे बोकांडी बसलेल्या असतात. सकाळी उठल्यावरती आपण उठल्याबरोबर मोबाईलमध्ये आता नोटिफिकेशन बघतो कुठे काय झालं आणि नंतर तुम्ही टी व्हीकडे वळता किंवा वर्तमानपत्र तुमच्या हातात असतं. तर ही आपली सवय आहे. आपल्याला कुठं काय झालंय हे आधी जाणून घ्यायचं असतं. आणि त्याच्यामुळेच काय झालं की ही चढाओढ खूप वाढलेली आहे पत्रकारितेमधली. ब्रेकिंगच्या जमान्यामध्ये म्हणजे मी अगदी असं सांगते की ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते तर त्यावेळी समजा एक ब्रेकिंग आलं की तुम्हाला बघा 2 जण गेले, हे ब्रेकिंग नसतं आमच्यासाठी. थोडंसं असंवेदनशील वाक्य आहे पण ही फॅक्ट्स आहेत जर्नलिझममधली की त्याच्यामुळे काही खळबळ उडणार नाही. त्याच्यामुळे थोडा वेळ थांबा अजून, असं सुद्धा चॅनलमध्ये आम्हाला सांगितलं जातं. थोड्या वेळ थांबा, अजून काही त्याच्यामध्ये अपडेट्स आहेत का बघा. तर ही जी चढाओढ आहे ना, तर ह्या चढाओढीमुळेच खरं अधोगती आहे. लोकांच्या दुःखाचा बाजार मांडला जातोय आणि पत्रकार म्हणून मी हे म्हणजे ठामपणे मी सांगू शकते. अगदी काल परवाचं उदाहरण आहे, आपण बघितलं अहमदाबादमध्ये इतका मोठा तो हे झालेला आहे, प्लेन क्रॅश झालाय. खरं तर काही त्याच्यावरती बोलण्यासारखं नाहीच आहे, कारण ते खूप म्हणजे काळीज हेलावणारी ती घटना आहे. पण ती घटना जेव्हा घडली आणि त्याच्यानंतर जे चॅनल म्हणा किंवा आता जो सोशल मीडियामध्ये जो भस्मासूर उठलाय सगळ्यांचा, यूट्यूबर्स नावाची एक नवीन जमात गेल्या काही वर्षांपासून आता म्हणजे यायला लागली आहे. ती कुठल्याही गोष्टींचं म्हणजे त्याचा लेखाचोखा न बघता वरचे वर फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी अक्षरशः थापा मारल्या जातात. आणि आम्ही एक पत्रकार म्हणून मी इथे ठामपणे सांगू इच्छिते की पत्रकार म्हणून ते आमचं काम आहे, ते तुम्ही करू नका. तुम्हाला व्ह्यूज मिळवायचे, तुम्हाला प्रसिद्धी मिळवायचे, तुम्हाला यूट्यूबवर फक्त पैसे मिळवायचे. आणि आम्ही पत्रकार आहोत, आम्हाला समाजामध्ये जे काही चाललंय त्याचा खरा चेहरा समोर आणायचा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथे आहोत. तर ही जी बारीक रेषा आहे ना, ही ओलांडली जाते. अक्षरशः म्हणजे आम्हाला असे अनुभव पण आलेले आहेत की बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा जातो, आमच्या रिपोर्टर्स जेव्हा जातात, एखादी कॅलॅमिटीज जेव्हा होते त्यावेळी आम्ही बघितलंय की आमचे पत्रकार अगदी शहानिशा करत असतात. म्हणजे या ऑफिसरला विचार, या पोलिसांना विचार, खरंच काय झालंय, नक्की काय झालंय. तर हे आमचं एकीकडे सुरू असताना काहीच यूट्यूब चॅनलवाले म्हणा किंवा काही चॅनल्स पण मी म्हणजे आता मोस्टली मी त्याच्यामध्ये पण येते की चॅनल्सवाले पण वाटेल तसं बोलायला सुरुवात करतात आणि ही खरं अधोगती आहे. अहो फॅक्ट्स दाखवा ना लोकांना. आता काय झालंय, दुःखाचं पण एक एंटरटेनमेंट व्हायला लागलंय. कुठे जास्त म्हणजे ते चॅनल बघायला लागतात लोक. अरे बापरे इतकं झालं, आणि ते ऐकून तुम्हाला तेवढ्यापुरतंच दुःख होतं. मग तुम्ही चवीने तो मेसेज तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती पाठवता आणि आता तर तुमचं इन्स्टा पण आहे त्याच्यावरती पण सुरू होतो आणि सगळेच पत्रकार होतात. कोरोना काळात आपण हा अनुभव घेतलाय. कोरोनाने जेवढे जीव घेतले नाहीयेत तेवढे भीतीने घेतलेत आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा हात आहे आणि चॅनलचाही हात आहे आणि हे खरं आहे आणि हे फॅक्ट्स फिगर आहेत. तुम्ही हे मला वाटतं तुम्ही सगळेजण तुम्ही ते सुशिक्षित सगळेजण बसलेले आहात. पुन्हा एकदा जा, पुन्हा एकदा तुमच्या पोर्टलवरती जा, पुन्हा एकदा सगळ्या वेबसाईट्स बघा आणि फॅक्ट्स चेक करा. खूप डिफरन्स असतो त्याच्यामध्ये. थापा मारल्या जातात आणि मग काय होतं की जी खरी पत्रकारिता असते ना ती आता दाबली जाते. हे फॅक्ट्स आहे आताच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये. आणि जे नवीन ज्याला जास्त व्ह्यूज मिळत आहेत, जिथे काही सनसनाटी म्हणजे सांगितलं जात आहे, ओरडून सांगितलं जातं, बेबीच्या डेटापासून ओरडून सांगितलं जाते. अहो कशाला सांगताय, आम्ही घरात बसून तुम्हाला बघतोय, काही ओरडायची गरज नसते.
पण सांगायचं आहे आणि हे सांगणं जे आहे ना हे तुम्हाला पॅम्परिंग करणं आहे. इट्स युअर ब्रेन वॉश. तुमचं पूर्ण ब्रेन वॉश होतो आणि ह्याच्यामध्ये तर आता बरेच महारथी उतरलेले आहेत. स्पेशली माझा रोख म्हणजे अशाच व्यक्तींवरती जास्त असतो. नेहमी मी माझ्या लेखांमधून पण मी लिहित असते. आमच्याकडे आमचे कॉलम पण असतात. आता तरी मी महिलांचं चॅनलसुद्धा मी एक हँडल करते आहे. तर लक्षात येतं की लोक फार खोटं बोलतात. म्हणजे काहीतरी सनसनाटी देण्याचं आहे म्हणून काहीतरी थापा मारायच्या आणि त्याच्यामुळे काय होतं जी खरी बातमी असते ना ती बाजूला राहते आणि मग आपण सगळे म्हणतो की पत्रकारिते अधोगती होते. पण तुम्हाला त्याच्यासाठी खरी पत्रकारिता काय हे आधी कळायला हवं आणि खरी पत्रकारिता कोण करतं हे देखील तुम्हाला समजायला हवं. आता पत्रकारिता विकली गेली आहे का तर नाही का तर हा थोडासा म्हणजे मला वाटतं वादाचा मुद्दा आहे. कारण प्रत्येक चॅनल मागे प्रत्येक वर्तमानपत्राच्या मागे काहीतरी एक असतो, काहीतरी एक मॅनेजमेंट असते. त्या लाईनवरती सगळ्यांना आमच्यासकट काम करावं लागतं. त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही किती 100% देतोय मनाने हा पण भाग असतो कारण ते आमचं काम असतं. पण तरीही आपलं महानगर हा आमचा एकमेव असा पेपर आहे की आम्ही ॲक्च्युली आमचा पेपर हा स्पेशली पॉलिटिकली लीडर्सला ठोकण्याचा पेपर आहे. तर त्याच्यामुळे काय असतं की बऱ्याच वेळा धमक्या पण आम्हाला पण मिळतात. बऱ्याच वेळा काही नाराजी असते यांची. आम्ही सगळं झेलतो पण जे खरं आहे तेच आणतो. आणि मला अभिमान आहे की मी आपलं महानगरसारख्या चॅनलमध्ये मी काम करते आहे वर्तमानपत्र आणि चॅनलमध्ये पण. आणि माझ्यावरती आता नवीन धुरा आहे. महिलांसाठी मी चॅनल चालवते आहे आता ओनली मानिनी नावाचं. तर ओनली मानिनी चालू करण्याचा आमचा उद्देश हाच आहे की महिलांकडे ना फार कमी महत्त्वाने बघितलं जातं हे आमच्या लक्षात आलं. पण लाडकी बहीण योजनेनंतर महिला सगळ्यांना आवडायला लागल्यात. आता सगळेजण योजना घेऊन पुढे येत आहेत. त्यामुळे आता महिला मतदार आहेत हे नजरेला आल्यामुळे माझं चॅनल पण त्याचा मला फायदाच झाला आहे. माझ्या चॅनलचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढले. त्यावेळेला सरकारचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. पण महिला खरं आहेत आणि खूप म्हणजे महिलांमध्ये जी ताकद आहे ना ती मला वाटतं ती उपजतच असते. कारण ती परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलत असते. पुरुषांना हे फार म्हणजे टॉलरेट करता येत नाही. त्यांची सहनशीलता कमी असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर आत्महत्या करणाऱ्यामध्ये पुरुषांचंच प्रमाण जास्त आहे. कारण त्यांची एक सहनशीलता असते ती बॉर्न ब्रॉटअप असते. महिला कशा जिथे टाकलं तिथे त्या उठतात. तशा त्या अंकुरासारख्या असतात. ज्या परिस्थितीमध्ये असेल त्या परिस्थितीत ती स्त्री घडत असते. तिला घडवणारा नक्कीच तिच्या मागे पुरुष असतो. आई वडील तुमचे वडील असतात, बहीण असते, भाऊ असतो किंवा अजून कोणी पुरुष असतो, मित्र, नवरा, व्हॉट एव्हर इट इज ते असू शकतात. पण ती ताकद त्या महिलेमध्ये असते. आणि आमच्या या चॅनलमध्ये ना आम्ही इतक्या महिलांना भेटलो आहेत. अगदी कचरा वेचणाऱ्या महिलेला मी देखील आम्ही हे व्यासपीठ म्हणजे उपलब्ध करून दिलं होतं आणि ती महिला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते. मला हे सांगण्याला खूप अभिमान वाटतो. आणि या सगळ्या महिलांना आम्ही एकत्र आणून काही वेगवेगळे कार्यक्रम देखील राबवतो आणि राबवत राहणार आहोत. पत्रकारितेचा प्रसंग म्हटला तर आहे. पत्रकारितेमध्ये महिलांचं हे चॅनल मी घेऊन आलेले आहे. तर माझ्यापुढे खरं तर दुहेरी आव्हान आहे. कारण प्रत्येक वेळी मला सांगितलं जातं की काय नुसती महिलांचं रडगाणं गात असते. तर मी म्हटलं असं नाही, एक दुसरी पण बाजू असते. ती पण आम्ही नक्कीच समोर आणणारच आहोत. पण त्याच्यासाठी आम्ही नॉलेज कट्टा नावाचं एक सदर म्हणजे एक आमचं इंटरव्ह्यू सेशन सुरू केलेलं आहे. म्हणजे ते इट्स लाईक अ पॉडकास्ट, इट्स नॉट 100% पॉडकास्ट. पण तिथे विविध क्षेत्रामध्ये निगडीत असलेली माणसं येणार आणि त्यांची मतं एक्सपर्ट्स आम्ही त्याच्यावरती घेतोय. पत्रकारितेसाठी आम्हाला सुद्धा काही गोष्टींची निकड असते. त्याच्यासाठी आम्हाला तुमच्यासारखीच माणसांची खूप गरज असते की जी प्रांजळपणे खरं बोलणारी माणसं हवी, की जी हल्ली सापडतच नाही. त्यामुळे तुम्हाला पत्रकारिता ही कधी कधी खोटारडी वाटते. चॅनलवरती तुम्ही आकडा बघता, दुसऱ्या चॅनलवर गेला तर तुम्ही दुसरा आकडा बघता आणि तुम्ही कन्फ्यूज होत राहता. फक्त दिवसभर तुमची ती घटना मात्र तुमच्या डोक्यावरती घट्ट मेंदूमध्ये नक्षीकामासारखं नक्षीकाम करते. जसे आताच्या ज्या कंटिन्यू आता काही घटना घडत आहेत त्यांचा देखील दीर्घ परिणाम आपल्यावरती होतो. आणि आपण काही गेलो नाही आहे अहमदाबादला किंवा तुम्ही आणि आम्ही काही केदारनाथला देखील गेलेलो नाही आहे. पण आपण सगळं टी व्हीवर बघतोय, आपण सगळं सोशल मीडियावर बघतोय आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट होतोय. असं आहे. आणि त्याच्यामुळे पत्रकारितेचा स्तर सत्य समोर आणण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय का तर जसं मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जी काही यूट्यूबर्सचे जे आलेले आहेत की ज्यांना खरं जर्नलिझम माहीत नाही आहे पण यूट्यूब हे कमाईचं माध्यम असल्यामुळे त्याचा जो दुरुपयोग होतोय तो त्या पत्रकारितेमध्ये कुठेतरी आड येतोय. तर हा डिफरन्स मला वाटतं हा म्हणजे सध्या लोकांना कळायलाच हवा असं माझी प्रतिक्रिया आहे. आणि तुमच्या हातून उत्कृष्ट पत्रकार घडावेत ही शुभेच्छा तुम्हाला. सुयोग पुढचा प्रश्न तुम्हाला.
काय असतं ना की जेव्हा आपल्याला एखादं पॉडकास्ट सुरू करायचंय त्यावेळी शीर्षक अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्या शीर्षकाची अशी निवड केली पाहिजे जे शीर्षक सगळ्या लोकांच्या लक्षात राहील, त्यांच्या मनामध्ये ते बिंबेल असं, आणि एकंदरीत त्या पॉडकास्टमधले कुठले विषय घेतले जाणार आहेत याचा अंदाज येईल. पण तुझ्या चॅनलचं नाव ऐकता आम्हाला कळतच नाही कुठल्या विषयाच्या गप्पा आहेत आणि इतकं ते ट्रिकी आहे, पण तरीसुद्धा आमच्या मनावर ते बिंबलेलं आहे कारण ते नाव इतकं छान लक्षात राहतं. त्यामुळे त्यामधला जो USP आहे ना तो अगदी लक्षात येतो. तर वायफळ, वायफळ WHY आणि FL असं नाव आहे. तर हे शीर्षक तू कसं निवडलंस? जगास ओके, तर वायफळ हे शीर्षक आम्ही निवडलं कारण की हे चॅनल चालू करून आता 2.5-3 वर्ष झालेत आणि ते चालू करायच्या आधी द फन इंडियन गाय नावाचं माझं इंग्रजी चॅनल आहे, द फन इंडियन गाय. कारण मी युरोपला राहायचो तर तिकडे म्हणायला ओके वाटायचं, भारतातून मीच द फन इंडियन म्हणणं जरा जास्त होतं. पण ते चॅनल चालवायचं, त्याच्यावर 250 व्हिडिओ केल्या होत्या आणि मी दर आठवड्याला सातत्याने टाकायचो, म्हणजे 50 व्ह्यू आले तरी चालतील, मी दर आठवड्याला व्हिडिओ टाकायचो. हे 6 वर्ष केलं मी. त्याच्यानंतर दापोलीला घरी मी आणि प्राची घरी होतो आणि मी प्राचीला म्हटलं ना मला मराठीतून काहीतरी चालू करायचं कारण मी मराठी मीडियमचा आहे, दापोलीचा आहे, तर मला बऱ्याचशा गोष्टी ज्या मराठीतनं जास्त रिलेट होतात तर ते मला एक्सप्लोअर करायचं आहे, पडताळून बघायचं आहे. म्हणून आम्ही पहिला असाच एक एपिसोड शूट केला होता दापोलीत. प्राचीने कॅमेरावर तो शूट केला, मी बोलतोय आणि एडिट मी त्याच्यात म्हटलंच होतं मी एडिट करताना नाव ठरवणार आहे, तर मला माहित नाही आता नाव काय असणार आहे. आणि मग मी एडिट करायला बसलो तर मला जाणवलं की वायफळ हा शब्द खूप वेळा बोललोय त्याच्यात. काय माहित नाही मला काय असणार आहे हे चॅनल, वायफळ गप्पा मारू, बघू, बोलू कोणाला तरी, नाही तर मी सांगेन गोष्टी, असं चालू झालं. आणि मग मी एडिट करताना म्हटलं की ते वायफळ हा खूप इट हॅज अ रिंग, तर ठेवू शकतो. पण मला डिझाईन माझी बॅकग्राऊंड असल्यामुळे, ब्रँडिंग स्ट्रॅटेजी इनोव्हेशनमध्ये बऱ्यापैकी काम चालू असल्यामुळे ब्रँडिंगवर मला खूप माझा डोळा असतो आणि पर्टिक्युलरली नेमिंग. त्यामुळे मी त्याचं नाव वायफळ ठेवलं, म्हणजे फळाची चिंता करू नका, पण तरी वायफळ आहे असं वाटतं ऐकताना, पण ते वायफळ आहे. बरेच लोकांना अजूनही ते बरेच कमेंट्समध्ये बघाल तर हे वायफळ नाही आहे, चांगले असे कमेंट्स असतात आम्हाला. पण आम्ही नेहमी सांगायचा प्रयत्न जर करतो, काय काय नाही करत, कारण की सगळ्यांपर्यंत विषय पोहोचत असतात. म्हणून ते वायफळ असं आपण नाव चॅनलचं ठेवलं. आणि पटकन मी 2 सेकंदात नाही, खोटं बोलतोय, बॅकग्राऊंड सांगतो जस्ट सगळ्यांना जस्ट कळायला, कारण माहित नाही सगळ्यांना माहिती आहे की नाही आमचं चॅनल. आपलं जे चॅनल आहे वायफळ, युजली युट्यूबवर ट्रेंड असा असतो की मेल ऑडियन्स सगळ्यात जास्त असतो एखाद्या चॅनलचा, 80% मेल ऑडियन्स असतात बऱ्याचशा चॅनल्सचे. आपल्या चॅनलचा सातत्याने गेले 3 वर्ष 55 ते 60% फिमेल ऑडियन्स आहे. तर आणि इकडे पण आपण बघू शकतो हा आय थिंक 60% फिमेल ऑडियन्स आहे. तर हा फार रेझोनेट होणारा ऑडियन्स आहे आमच्यासाठी आणि ते फार युनिक असतं युजली. सो त्याच्यात एक खूप आमच्यासाठी तो एक चांगला पॉईंट आहे की वी आर रिचिंग राईट पीपल. दुसरी गोष्ट म्हणजे बरेचदा बोलताना मी सगळ्यांना दिसतो, कारण मी बोलत असतो, गप्पा मारत असतो चॅनलवर, पण मी जेवढी मेहनत करतो तेवढीच माझी बायको इकडे बसली प्राची, आत्ताही ती कॅमेराच्याच मागे, तर तिची मेहनत पण तेवढीच आहे, कारण आम्ही दोघं मिळून हे चॅनल चालवतो सगळं. त्यामुळे तिचाही जो डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग, तिने नेटफ्लिक्स बरोबर वगैरे सुद्धा काम केलं, तर ते सगळे अनुभव आम्ही मांडत असतो. आणि अजून काय सांगू, तर आता आज बरेचसे पैसे किंवा नंबर्स बद्दल आपण बोललो, तर मी जस्ट टू गेट युअर पर्स्पेक्टिव्ह, 2024 म्हणजे मागचं जे वर्ष झालं त्याच्यात आपल्या चॅनलचे 10 करोड व्ह्यूज अक्रॉस प्लॅटफॉर्म्स आहेत आणि 32 लाख तास लोकांनी आपलं कॉन्टेंट बघितलंय. तर आणि हे बरेचदा आपल्याला डिजिटली दिसत असतं की ह्यांनी कॉमेंट केली आणि ते आपल्याला अनुभूती होत नाही की खरी लोक आहेत. त्यामुळे मराठी चॅनल असल्यामुळे मीही खूप मराठी वापरायला लागलो ओघाओघाने, पण तो आकडा पण खूप महत्वाचा आहे, कारण की बरेचसे लोक आपल्या घरच्यांशी पण 2 तास बोलत नाहीत, पण 2 तास आमचं ऐकतात. त्यामुळे बरेचदा लोक आम्हाला भेटतात त्यांना आम्ही त्यांचे खूप जवळचे मित्र आहोत किंवा मैत्रीण आहोत असं वाटतं. हो, खरं आहे, म्हणजे बरेचदा असं झालंय. त्यामुळे तो एक काय म्हणता येईल एक अँगल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळं इंस्टाग्राम, युट्यूब, बरीचशी माध्यमं आहेत आणि बरेच लोक त्याच्यावर काम करतात. बरेचसे यंग जनरेशन, मी 46 वर्षाचा नाहीये मी आत्ताच कोवळा तिशीतला मुलगा आहे, तर बरेचसे यंग जनरेशन हे सगळं करू पाहतायत आणि बरेचसे लोक करतायत, खूप चांगले नंबर्स आहेत, खूप मेहनतीने सगळं काम करतायत. फक्त एक माझा इन्साइट, आता माझा एवढा अनुभव मोठा नाहीये, पण जे मला जाणवलंय ना आतापर्यंत, आणि आता 120वा एपिसोड आपण आता रिलीज केला आहे शनिवारी, आम्ही गप्पा मारतो, 2-2 तास गप्पा मारतो आणि आम्ही एकही प्रश्न लिहून ठेवत नाही. मी फक्त पर्णपेठेला तू कोणता आईस्क्रीम तुला आवडता हा प्रश्न लिहिला होता, त्याच्या व्यतिरिक्त गप्पा सेगमेंटमध्ये आम्ही एकही प्रश्न लिहित नाही. सो इट्स गो विथ द फ्लो असतं.
हे करताना ना काय जाणवतं, जेव्हा तुम्ही सातत्याने एवढा काळ करता तेव्हा आपण रिकामे झालो असं व्हायला लागतं. म्हणजे समोरची व्यक्ती त्यांचा प्रवास सांगते, पण मी नव्याने माझा प्रवास काय सांगू. आणि ह्या गप्पांचा फॉर्मॅट असा नाहीये की मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि वाव किती सुंदर काम. तिथे आम्हाला असं वाटतं की आपण एका पेजवर असू ना तर चांगल्या गप्पा मारतात, एक्सचेंज होते, समोरचा माणूस हे इनपुट्स देतो. तर ते करण्यासाठी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आणि प्राची पण प्रकर्षाने करतो ते आम्ही अनुभव घेत राहतो, व्यतिरिक्त आम्ही जे काय करतो त्याच्या व्यतिरिक्त. कारण जसे अनुभव घेत राहतो ना तसं आपल्याला एक पर्स्पेक्टिव्ह येतो, आपलं कॅरेक्टर बिल्ड होतं आणि आपण काय करतो हे कळतं थोडंफार. नाहीतर रिकामं व्हायला होतं पटकन, कारण 2-2 तास करणं, ते 4 तास शूट करणं दर आठवड्याला हे खूप काम आहे आणि बरीच मुलं मुली करत असतात. पण ते अनुभव घेणं आता तरी खूप महत्वाचं आहे आमच्या जनरेशनसाठी तरी. तर हे माझे 2 पैसे ह्याच्यामध्ये. धन्यवाद. हे खूप छान, म्हणजे नवीन ज्यांना या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर मार्गदर्शन केलंस. आता याच विषयावर थोडंसं बोलूया तुमच्याशी, की एखादी मालिका जेव्हा सुरू असते ना त्यावेळी एक पॉईंट असा येतो की ती मालिका रटाळ होते आणि मग ते ढकलत 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 पुढे जात असते आणि आई कुठे काय करते मध्ये सुद्धा असा एखादा पॉईंट आला असावा असं मला वाटतं. जास्त स्पष्ट बोलू का? नाही म्हणजे नाही, पण मला असं वाटतं की कारण काय आहे ना की प्रेक्षक जरी टी व्हीच्या समोर बसत असले ना तरी ते त्या घरात वावरत असतात आणि अरुंधती किती छान आहे, किती सोशिक आहे, असं सगळं होत असतं. पण कधीतरी जेव्हा ही मालिका रटाळ होते त्या मोमेंटला ट्रोलिंग खूप केलं जातं. तर या ट्रोलिंगला तुम्ही छान न्यूट्रल राहून बघता की कधीतरी उत्तर दिलंय छानपैकी? नाही, मला काही फरक पडत नाही मुळात. मला कुठल्याच ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही कधीच. मी इम्यून आहे, बॉर्न इम्यून आहे असं वाटतं. लकी. कारण मला हे ठाम माहितीये की जे कोणी ट्रोल करत असतं त्यांना एक तर काही उद्योग नसतात आणि काहीतरी त्यांच्या आयुष्यात वेगळेच प्रॉब्लेम चालू असतात आणि त्यांची भडास कुठेतरी काढायची असते आणि त्यांना काहीतरी अर्धवट इन्फॉर्मेशन मधनं स्वतःचा शहाणपणा दाखवायचा असतो, हे माझ्या डोक्यात ठाम. त्यामुळे मी ते कधीच पर्सनली घेत नाही आणि मला कधीच फरक पडत नाही. त्यामुळे मी जे काय करायचं ते बिनधास्त करत असते. सिरियल वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, कारण समीरलाही माहितीये की आमची रोजीरोटी, आम्हाला आमची मतं अशी आहेत आणि त्या मतांनुसार सगळ्या सिरियल असाव्यात असं असू शकत नाही. म्हणजे मी फेमिनिस्ट आहे फॉर एक्झाम्पल, तर मला फेमिनिस्ट कॅरेक्टर येईल असं नाही. मला कधीतरी खूप सहनशील आणि त्यागमूर्ती अशी स्त्री करायची वेळ आली तर मला ती करावी लागेल, कारण आमचं ते प्रोफेशन आहे. त्याच्यामध्ये चॅलेंज पण आहे की जे आपण नाही आहोत ते करणं म्हणजे ऍक्टिंग खरं तर हा प्रत्येक सिरियलचा एक ग्राफ असतो की एका पॉइंटला ती चढत जाते आणि त्या स्टोरीचा म्हणून काहीतरी जीव असतो. तो तिथे संपल्यानंतर TRP आहे, चालू आहे, लोकांना सवय आहे म्हणून ते चालू राहतं. पण त्याच्यामध्ये ऍक्टर्स म्हणून आम्ही आमचं काम चोख करू शकतो, कारण आम्हाला बघून लोक सिरियल अटॅच्ड असतात किंवा आम्ही त्यांना त्यांच्या घरातले वाटत असतो. तर दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ. पण मला सिरियल बद्दल बोलूच म्हणजे काय हे फार कॉमन आहे ही गोष्ट. पण मला आय वुड लाईक टू ऍड टू हिम की कवितेचं पान नावाचं माझं जे चॅनल आहे त्याविषयी बोलायला मला जास्त आवडेल रादर दॅन सिरियल, कारण हा नेहमीचा विषय. म्हणजे जेव्हा पॉडकास्ट हा शब्दही नव्हता तेव्हा कवितेचं पान या नावाने मी पॉडकास्ट सुरू केला होता, मराठी कविता जिवंत राहावी म्हणून आणि ह्या जनरेशन पर्यंत पोचावी म्हणून. आता हा म्हणतो तो 30शीतला आहे, त्याच्याही नंतरची जी जनरेशन आहे. आणि एका कार्यक्रमाचं मला निवेदन करायचं होतं आणि मला असं वाटलं की नुसतं निवेदन करायच्या ऐवजी आपण त्या विषयाला संलग्न अशा काही कविता वाचूया. आणि तेव्हा माझं बाळ होतं, माझी मुलगी, आणि मला जाऊन लायब्ररीत शोधणं शक्य नव्हतं आणि गुगल नव्याने आलं होतं. म्हटलं गुगलवरती, युट्यूबवरती काहीतरी कवितांचं काहीतरी फुटप्रिंट्स असतील मराठी कवितांचे, असं मला वाटलं की कुठून तरी काहीतरी मिळेल. आणि लक्षात आलं की तेव्हा 10-1 वर्षांपूर्वी मराठी कवितांचं काहीही कुठेही काहीच अस्तित्व नव्हतं. आणि तेव्हा स्वतःचे पैसे खर्च करून 3 कॅमेरा सेटअप, 5D Mark III अशा पद्धतीने एडिटिंगचा सगळा आणि वेगवेगळ्या लोकेशन्सवर हू बरोबर ते एपिसोड मी शूट केले. म्हणजे अगदी त्याच्यात सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर असतील, जे ऍक्टर्स आहेत,
विश्वास नांगरे पाटील असतील, भाजपच्या मेधाताई कुलकर्णी असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक ज्यांना कवितांची आवड आहे, आम्ही कवितांच्या मैफिली रंगवल्या. आणि ते अर्ध्या पाऊण तासाचे ते एपिसोड, मला विचाराल तर मला मॉनिटायझेशन हा शब्दही तेव्हा माहीत नव्हता. जे काही केलं तर आम्ही प्रायोगिक रंगभूमीतनं आलो होतो की आपण आपले खर्च करायचे आणि आपली भागवायची. तर त्याच्यासाठी की आपली तळमळ आहे, त्या तळमळीपोटी कवितेचं पान हे सुरू केलं. आणि आता ह्या दोघांकडे बघून मला असं वाटतंय की यांच्याकडनं प्रेरणा घेऊन पुन्हा नव्याने सुरू करावं. पण मला छान या गोष्टीचं वाटतं की अनेकांना देशातल्या आणि परदेशातल्याही मराठी माणसांना ज्यांचा कवितेचा हात सुटला होता तो पुन्हा पकडता आला, त्यांच्या आयुष्यात कविता आली. आणि जितके रसिक फॅन्स म्हणू आपण येऊन मला अरुंधतीसाठी भेटतात, त्यातले 60 ते 70% लोक येऊन मला सांगतात की तुमच्या कविता आम्ही ऐकतो. आणि काही गोष्टी ह्या मॉनिटायझेशनच्याही पलीकडच्या असतात, ज्याला कदाचित आपण याच्या भाषेमध्ये, बिझनेसच्या भाषेमध्ये ब्रँडिंग म्हणू. तसं कवितेचं पान इज माय ब्रँड असं मी म्हणेन. जरी मला त्यांनी आर्थिक काय मिळालं हे न मोजता येण्याच्या पलीकडचं आहे. मला वाटतं लोकांचे आशीर्वाद आणि मधुराणी काय तर इज इक्वल टू कवितेचं पान आहे, ही ओळख मला खूप छान वाटते. वा, आता सगळ्यांनी कवितेच्या फॅनसाठी सबस्क्राईब करूया आणि आम्हाला कविता ऐकायला आवडते. स्पेशली कुसुमाग्रजांची जी तुम्ही कविता मागे वाचली, डॉक्टर श्रीराम लागंबरोबर एपिसोड केला होता मी. आणि ही वॉज गोइंग थ्रू अल्झायमर, त्यांना आठवायचं नाही. दीपाताई तिथे असायच्या आणि आम्ही एक एक कविता, आणि दर थोड्या वेळाने ते मला विचारायचे की तू कोण आहेस आणि कशाला आली आहेस. अशा परिस्थितीत त्यांच्याबरोबर एपिसोड शूट करून त्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता ऐकवल्या होत्या, त्यांच्या आठवणी सांगितल्या होत्या. आणि हा सगळा जो ठेवा आहे ना तो फार विलक्षण आहे, तो पैशाच्या पलीकडेच. अगदी अगदी. आणि मला वाटतं पारिजातक कविता पण एकदा वाचलेली, कविता खूप आहेत त्याच्यावर, म्हणजे सगळे एपिसोड्स आहेत. असा फिरून तुम्ही फिरून जरूर. प्राजक्त तुमच्या जवळ येतोच. हो हो. पुढचा प्रश्न मला समीरजी तुम्हाला विचारावासा वाटतोय की आपण जेव्हा लोकप्रिय नसतो त्यावेळी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक साधा सरळ असतो, पण जेव्हा आपण लोकप्रियतेच्या शिखरावर चढतो त्यावेळी आपल्याला आपली इमेज जपावी लागते, समाजभान जपावं लागतं, समाजामध्ये वावरताना काही गोष्टी पाळाव्या लागतात. तर ही इमेज जपण्यासाठी तुम्ही काही करता का आणि तुमचा दृष्टिकोन काही बदललाय का? ॲक्च्युली खूप महत्त्वाचा प्रश्न आता तुम्ही विचारलाय. इमेज जपण्यासाठी काही विशेष करावं लागत नाही मला असं वाटतं. तुम्ही जसे असतात तसे तुम्ही दिसता. पण एक मात्र केलं की काय होतं ना, हल्ली पटकन कोणी काही रेकॉर्ड करतं. पूर्वी मी ड्राईव्ह करत असताना कोणी काही मध्ये आलं किंवा लाईन तोडली किंवा नियम तोडले, पटकन ना, आता इथे मी नाही घेऊ शकत त्या, पण ते पटकन अपशब्द बाहेर पडायचे. ते एकदा मला सांगितलं माझ्या मिसेसनी, काय आहे ना, तेवढंच जर कोणी शूट केलं आणि टाकलं, दिसेल काय, समीर चौगुले अपशब्द शिव्या घालतायत आणि लगेच ट्रोलिंग सुरू होतं. हे माझ्या डोक्यात इतकं ते बसलं ना हा प्रसंग, की म्हटलं नाही, आता आपण खाताना सुद्धा अनेक वेळेला काय होतं अहो, आम्ही खातानाचे फोटो काढून टाकतात. म्हणजे आम्ही खाताना असे बिसे फोटो फेसबुकवर, म्हणजे हे असे समोर सेल्फी आहे आणि मागे कुठेतरी मी हॉटेलमध्ये, हे फोटो कसे कोणीही खाताना सुंदर दिसत नाही. मधुबाला सुद्धा खाताना सुंदर दिसली नसेल. त्यामुळे पाणीपुरी वगैरे खाताना ना हल्ली बघावं लागतं की कोणी काही शूट नाही करत, कारण पाणीपुरीला अशी नाही ना खाऊ शकत आपण, आज करावा लागतो पाणीपुरीचा, नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टींना खूप हल्ली ना प्रत्येक ठिकाणी CCTV आहे, हे मनात गृहीत धरूनच वागावं लागतं. हे जे झालंय ना, आता कसं आहे, ते सेलिब्रिटी पदाचे काटे बिटे आहेत, सगळं ठीक आहे, पण आपण पण संकुचित मनोवृत्तीचे झालेलो आहोत. आपण जे दिसतं ना तेच खरं मानतो आणि त्यावरच रिॲक्ट होतो. म्हणजे आता अनेक वेळेला, आता ह्या मॅडमनी फार सुंदररित्या आता मांडलं त्यांचे विचार, आणि मी एवढं रिस्पेक्ट करतो त्यांना, कारण त्यांचं पण नाव कविता आहे. सो माझ्याही बायकोचं कविता आहे. हा, नाही सध्या ते झालं पोर्टल्स, हे जे प्रकार सुरू झालेले आहेत ना, म्हणजे आता फार सुंदर बोलले की दुसऱ्याच्या दुःखाचा बाजार मांडून स्वतःची पोटं भरायची कामं सुरू झाली आहेत. म्हणजे अगदी छोटं उदाहरण सांगतो, मी दहिसरला घर घेतलं माझं 2 BHK. आता मध्यमवर्गीय माणसाचं 2 BHK किती असेल, तर एका पोर्टलने टाकलं होतं, बघा समीर चौगुलेंचं आलिशान घर.
इथपर्यंत ठीक आहे. 9 खोल्यांचं, 9 खोल्या कुणाच्या? 9 खोल्या कोणाच्या घरात 9 खोल्या असतात मला प्लीज सांगा. आणि एका रूम मध्ये माझ्या स्विमिंग पूल होता. फोटो दाखवला तो माझ्या रूमचा. अरे 2 वर्ष मी खरं सांगतो टँकरचं पाणी होतं बिल्डिंग मध्ये आमच्या. आणि काय होतं ना, जेव्हा मी बघतो ना, अरे टाळ्या काय वाजवतात, त्याच्यात काय टाळ्या वाजवतात, टँकरचं पाणी होतं, टाळ्या काय त्याच्यात वाजवतात. आता लोक वाचताना काय करतात, लोक वाचताना टाळ्या तुझ्या ऑनेस्टीला आहे, तुझ्या ह्युमिलिटीला आहे. अरे अरे मला वाटलं टँकरचं पाणी वा असं मला वाटलं. पण गंमतीचे लोक काय करतात, काही लोक 9 बघा किती कमवतो हा, हे माजलेले आहेत यांचे टँट्रम्स बघा. मी एकदा गेलेलो, फोटोज दिला नाही मला. लोक हा सगळा विचार करून लिहायला लागतात. जग्गू आणि जुलियट नावाची एक फिल्म केली मी, तर माझ्या वडिलांना मी विचारलं की तुम्ही येता का प्रीमियरला, रेड कार्पेटवर, तुम्हाला बरं वाटेल, मुलाचं कौतुक होतं. तर बाबा म्हणाले येतो. बाबा कधी आलेले नव्हते तोपर्यंत. सो बाबा माझ्याबरोबर आले, आम्ही गेलो तर त्यांनी एकदम भारावले. ते सगळं समीरचं कौतुक करतायत, अजय अतुल सारखी मोठमोठी मंडळी येऊन त्यांच्या पाया पडतात. तो एकदम सामान्य साधा माणूस आहे. सो एकदम भारून गेले ते. तर एका कुठल्या तरी चॅनलनी विचारलं कसं वाटतंय बाबा. तर बाबा एकदा चांगलं वाटतंय, खूप मेहनत केली त्यांनी, दिवसभर हास्य जत्रेच्या मिटिंग्स असतात. म्हणजे आता या क्षणाला सुद्धा माझी मिटिंग सुरू आहे तिकडे, 12 तास मिटिंग करतो आम्ही, ते विषय काढायचे असतात तिकडे. तर तो दिवसभर मीटिंग मध्ये असतो, माझ्याशी त्याचं बोलणं पण होत नाही. तर एका पोर्टलनी छापलं, समीर चौगुले वडिलांशी बोलत नाही. आणि मला ट्रोलिंग सुरू झालं खाली की तू स्वतः जाशील वृद्धाश्रमात तर तुला कळेल. आणि हे सगळ्या लेवलनी होतं ट्रोलिंग. त्यांना आत जाऊन काही बघायचं नसतं. काय आत बातमी व्यवस्थित होती, पण लोकांना आत क्लिक करून खरी बातमी काय आहे हे बघायला वेळ नसतो. त्यांना एवढं लिहायचं असतं, ते फक्त एक वाक्य वाचून ते लिहितात. हा खूप मोठा आणि सॉफ्ट टार्गेट्स आहेत कलाकार. कारण कलाकार कोणी विरुद्ध बोलत नाही, कोणी काही करे. ही कशी म्हणते ना की मी इग्नोर करते, त्यामुळे आता आम्ही फक्त इग्नोर करतो ना. मग स्वतःचे प्रोफाईल लॉक ठेवायचे आणि झापायचे. आत्ता गुलकंदाचा प्रीमियर होता, मी जॉनी लिव्हर सरांना बोलवलेलं होतं, ज्यांचा अभिनय बघत मी लहानाचा मोठा झालो. तर मी त्यांना रिसिव्ह केलं, व्हिडिओज आहेत त्याचे, रिसिव्ह करून त्यांना आणलं. आणि मग असे सगळे कॅमेरा वगैरे असतात ना, तिकडे आपण उभे राहतो कॅमेरा काढायला. आम्ही दोघे उभे राहिलो, फोटो काढले. मग ते तिथे गेले, मग मी एकटाच उभा होतो. एकटा उभा असताना कॅमेरा दिसतोय, मागून जॉनी सर आले आणि तिकडे एकटे उभे राहिले माझ्याकडे बघत. तर मला ट्रोलिंग सुरू झालं, एवढा मोठा ऍक्टर आलाय, त्याला रिसिव्ह तर कर, एवढा माजलाच करे तू. सी काय आहे ना, लोक त्यांना पाहिजे ते बोलतात. हे एक मला कळलेलं आहे. तुम्ही काही करा, काही करू नका, लोक बोलणार आहे. त्या लोकांची तोंड आपण बंद नाही करू शकत. सगळी लोक तशी आहेत का, तर नाही. जे आता मधुराणी फार योग्य बोलली की काही लोक अशी आहेत ज्यांचा ना मनाचा फ्लश आहे हे फेसबुक आणि हे सोशल मीडिया, की त्यांना घरी काही किंमत नसते, ऑफिसमध्ये काही कुठे दबलेलं असतं त्यांच्यातलं सगळं फ्रस्ट्रेशन, दुःख. मग त्यांना ना, आपण माहिती ना, हे सेम मेंटॅलिटी आहे जी कारवर जाताना स्क्रॅच मारून जाते बघा. दुसऱ्याची नवीन कार बघितली ना, आपल्याला असं वाटतं की ही कार आपल्याकडे नाहीये ना, हे स्क्रॅच मारून जायचं. तो आनंद जो मिळतोय ना, तो सेम आनंद सोशल मीडियावर काही जणांना आहे. स्वतःचं प्रोफाईल लॉक करून अश्लाघ्य शब्दात तुमच्यावर हे, याच्यावर सुरुवातीला त्रास झाला आम्हाला, सगळ्यांनाच झाला, कारण ह्याची सवय आम्हालाही नव्हती. अहो मी म्हणतो ना, कोणाचं हे केलेलं नाही आम्ही, एवढं काय ऐकून घेऊ मी. पण नंतर मला वाटलं की हे ग्रेसफुली स्वीकारलं पाहिजे तुम्ही, ज्या ग्रेसफुली मधुराणीने स्वीकारलंय. आय डोंट केअर अ डॅम, तुम्ही बोला. कारण जर 100 लोकातले 95 लोक तुमच्यावर प्रेम करत असतील आणि 5 लोक शिव्या देत असतील, तर त्या 5 लोकांना इग्नोर केलेलंच बरं तुमच्या आयुष्यासाठी, हो की नाही. एखाद्या खुर्चीत बसल्यावर आपण स्प्रिंग टोचत असली की काय करतो, खुर्ची बदलतो. तेवढं सोपं आहे ते. तर आता सगळे आम्ही पण त्यासाठी तयार झालोय, कारण हे जे आजार आहेत ना, हे मानसिक आजार बरे नाही होणार याच्या आयुष्य, हे वाढत जाणार आहेत. हे तुम्हा आम्हाला सुद्धा अनुभवाला मिळतात बघा ना. तुम्ही एखाद्या विचारधारेच्या विरुद्ध काही टाकलं की लगेच तुमच्यावर टोल धाड सुरू होते. तर कलाकार तर सॉफ्ट टार्गेट असतो, त्यामुळे या गोष्टींना ना आम्ही फार लावून घेत नाही. त्यापेक्षा हा सगळा वेळ ना काम कसं उत्तम करायचं. आता समय मैफिलीत माझ्या हा नावाचा कार्यक्रम मी एकटा करतो, अभिवाचनाचा कार्यक्रम.
2.5 तास करतो मी एकटा. त्याच्या मागचा विचार माझा हाच आहे की पु ल देशपांड्यांचं जे निवडक फुलं असायचं बघा, तांब्या भांड ठेवायचं आणि ते वाचायचंय. आपण जाता येता मुंबई पुण्याला सुद्धा 1000 वेळा ऐकले ते. तो काहीसा प्रकार मी करतो आणि तो अभिवाचनाचा प्रकार आत्ताच्या ह्या जनरेशनला कळावा ह्यासाठी तो मी कार्यक्रम काढलेला आहे. त्यात सुद्धा तू सुन्या सुन्या म्हणजे मग भटांना तू हे तुमची लायकी आहे का भटांच्या गाण्यांवर हे म्हणायची. म्हटलं मी भटांच्या गाण्यावर कुठे टीका केली आहे. सुन्या सुन्या मैफिली ते माझ्याच्या ऐवजी मी समय मैफिली ते माझ्या, कारण ती माझी मैफिल आहे ज्यात मी गप्पा मारतो, गाणी गातो, मला जे पाहिजे ते करतो. एवढंच त्याच्या मागचा हेतू होता. काहीतरी क्विरकी टायटल मिळावं एवढाच हेतू होता. आता मी कसा करतो बघा भटांच्या, असं का कोणी करेल. पण लोक तशीही असतात अशीही असतात. तशी थोडी वाढत चाललेली आहेत, पण आपण अशी फार वाढवण्याचा प्रयत्न करू. असं आपण म्हणतो ना, जास्तीची मेजॉरिटी यांची असेल याचा आपण जास्त विचार करू. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनाच अनुभवायला मिळतात. म्हणजे अगदी सुयोग पासून सगळ्यांनाच अनुभवायला मिळालेल्या असतील. त्यामुळे आम्ही फार त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे कोणी इथे उपस्थित असतील आम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करू एवढंच. सहिष्णुता कमी होत चालली, सहिष्णुता कमी होत चालली. अगदीच कमी असतो. काय ना, ते सगळा राग आमच्यावर काढतात आणि आम्हाला त्याची सवय झालेली आहे. त्यामुळे आता ना खूप कीव येते अशा लोकांची की यार हे आजार असं वाटतं. पूर्वी ना अरे याच्या असं व्हायचं, आता ना यार हा या माणसाचा आजार बरा व्हायला पाहिजे, हा खूप आजारी आहे. आणि सुशिक्षित माणसं, कविता करणारी माणसं सुद्धा आहेत यात, चारोळ्या करणारी माणसं आहेत. याला घरी बसवा, या टकल्याला घरी बसवा. ठीक आहे टक्कल. अरे पण तुम्ही कोण ठरवणार ना. हाईच असे म्हणेल तसं माझं पोट आहे त्याच्यावर. जसा तुम्हाला EMI आहे, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करत असताना काही तर चुका करत असणार ना. सगळं कसं उत्तम कराल तुम्ही, मग तुम्ही माणसंच नाही. आमच्याही काही चुका होत असतील, कान पिळून सांगा. याला घरी बसवा त्याला घरी बसवा हे तुम्ही नका सांगू. पण या गोष्टी होत असतात. सो मी त्यांना काही फार दोष देत नाही. देवाकडे एवढीच प्रार्थना करतो त्यांचा आजार लवकरात लवकर बरा व्हावा. कारण कलाकार जेव्हा एखादं कॅरेक्टर जगत असतं त्यामध्ये आत एक माणूस दडलेला असतो आणि तिथपर्यंत भेदक अशा ज्या कॉमेंट्स येतात त्या अत्यंत वाईट असतात. आशुतोषजी, पुढचा प्रश्न थोडीशी वेळेची आपल्याला म्हणजे कमी आहे, आपल्याला थोडं लवकर उत्तरं घ्यावी लागतील. आशुतोषजी, प्रत्येक गोष्टीला एक फॉल आणि एक्सपायरी असते. तर अशा वेळेला कधी कधी असा एखादा काळ येतो आपल्या आयुष्यामध्ये की ज्यावेळी आपल्याला कळत असतं की कुठेतरी आपलं चॅनल कमी होतं, आपलं लेखन कमी होतंय किंवा आपल्याला तिथे वेळ देता येत नाहीये, पण पुन्हा आपल्याला नव्याने उभारी घ्यायची असते. तर अशा वेळी त्या पिरियडमध्ये आपण काय दक्षता घ्यावी? अगदी पटकन याचं उत्तर खरं गाण्यातनं देतो. मी ABP माझ्यासाठी केलं होतं. तुकोबांचा अभंग आहे, तर आधी म्हणतो आणि मग सांगतो. तुकोबा म्हणतात, मी गातोय. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. तू माझा आकार, तू माझा आकार, मी तो तुझ भार. तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. वाह वाह, अप्रतिम. तुकारामांनी जे म्हटलंय, तुकाराम हे नुसते आपण संत म्हटल्यावर एक स्टिरिओटायपल इमेज होते. 30शीच्या मुलांची जास्त असते, 40शीतल्या मुलांना माहिती असतं काय संत साहित्य ते. पण कमिंग बॅक टू द पॉइंट, तुकोबा जे म्हणतात ते कदाचित भक्त आणि ईश्वर असं असेल, विठ्ठलाकडे असेल, पण खरं तर ते स्वतःला सांगणं आहे. जेव्हा सगळे रस्ते तुमचे बंद होतात, जेव्हा सगळेजण तुम्हाला मूर्खात काढतात, जेव्हा तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला सारखं दलदल पुढे लागत असतं, आणि जेव्हा स्टँडस्टिल परिस्थिती येते, तेव्हा मला वाटतं हा मंत्र असतो की आपणच आपल्याला सांगायचं असतं की तू माझा आकार आणि मी तो तुझा निर्धार. तो जो निर्धार एक ठरवायला लागतो, पॉवर ऑफ डिटर्मिनेशन. मी एकदा महेशदांकडे होतो. महेशदा म्हणजे महेश एलकुंचवार, फार मोठे नाटककार मराठीतले. माझा विदर्भ साहित्य संघात माझं 20-30-40 हेच पायदावे सुयोग माझं मागचं पुस्तक आहे, त्यावरनं एक आधी सांगतो आणि मग महेशदांचं सांगतो.
कारण हे फार सुयोग फार चांगलं गमतीत बोलला. आमची मैत्री हा तुम्ही आधीच लगेच सांगतो, काही यात आम्ही उखाळे पकाळे करत नाही आहोत. मी त्यात 20-40 मध्ये म्हटलंय की तरुण कोण असतं तर ज्याच्या कोणाच्याही डोळ्यात कुतूहल जागा आहे तो विशीचाच असतो. त्यामुळे सुयोग आम्ही सगळे विशीचेच आहोत, सगळ्यांचं आपण सगळेच. मिनलताई देखील त्या जागरूकपणे अधिक कविताताई देखील त्या अधिक जागरूकपणे बघतायत सगळ्या स्त्रियांच्या दुःखांकडे, म्हणून कुतूहल तुमच्या डोळ्यात जागं पाहिजे. तर महेशदांकडे मी गेलो होतो तेव्हा विदर्भ साहित्य संघात 20-40 कार्यक्रम झाला. मग त्यांच्या घरी मी राहायला गेलो तर आमच्या खूप छान गप्पा झाल्या. इतका मोठा नाटककार, इतका प्रतिभावंत लेखक, आणि आपण काय अशा वेळी खरं फार बोलू नये, पण मी काय त्यांचं म्हणजे आमच्या गप्पा होतात तरी. तर मी महेशदांना विचारलं की महेशदा, जगताना सगळ्यात महत्वाचं मूल्य कुठलं, आणि त्यामागे जे आत्ता तुम्ही प्रश्न विचारला तोच की कधी सगळी अडचण येते, सगळं तुमचं रस्ते थांबतात, काय महत्वाचं मूल्य काय. तर महेशदा थांबले, ते म्हणाले अशू, सगळ्यात महत्वाचं मूल्य धैर्य आहे, धाडस आहे. आणि मग थांबले आणि ते म्हणाले महत्वाचं नाही, एकमेव मूल्य आहे. हा प्रतिभावान लेखक असतो, एकमेव मूल्य आहे आणि इतकं महत्वाचं आहे की तुम्हाला धाडस लागतं असं त्यांचं म्हणणं. हा अनेक खरंच आहे. पेशन्स सगळंच, धाडस तुमचं म्हणजे धाडस म्हणजे ते ऍडव्हेंचरस जे रील्स करतात त्यातलं धाडस नव्हे, स्वतःला टांगून घेऊन 2 लाख व्ह्यूज मिळवण्यासाठी जीवही घालवतात ते धाडस नाही, वेडं धाडस नाही, शहाणं धाडस, जसं मधुराणी म्हणाली पेशन्सचं धाडस, ते सगळंच आहे. म्हणजे आता मधुराणी खुद्द म्हणाली त्या तिच्या हुजहू मध्ये मी नव्हतो पण त्या कवितेचे पानमध्ये मी होतो, आणि कवितेचं पानचं माझ्या घरी जेव्हा एपिसोड होता तेव्हा मला अजून आठवतं की मधुराणी अख्खी स्वतः आली, तिच्या टीम बरोबर आली, तिने माझा सगळा फ्लॅट पाहिला, तिने सगळ्या खोल्या जाऊन बघितल्या, माझ्या मुलीची खोली तिला आवडली कारण तिची मुलगी साधारण त्या वयाची होती, आणि मग ती सगळा अभ्यास करून तिने ठरवलं की असं आपण कॅमेरा इथे लावू, असं करू, हे नेपथ्य करू. मग त्यानं ही जी मेहनत असते ही किती लोकांना नंतर दिसते, हा त्यातला, यालाही एक पेशन्स लागतो. आणि दुसरं एकच सांगेन याच्यात कुसुमाग्रजांच्या भाषेत, कारण आज कवितांचा विषय. कुसुमाग्रजांची एक फार चांगली कविता आहे की दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता, गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुलता, श्रेयस करते असो नसो वा निज धर्माविण नाही गती, निज धर्म स्वधर्म अशी ते. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की सांगशील का कधी धरेला वाहावया तू जलापरी, तू जमिनीला कधी म्हणशील का तू वाहा, असं नाही. त्यामुळे तुमचा स्वधर्म काय, तर एखाद्या माणसाचा स्वधर्म आहे की अरे मला पैसे दिसत आहेत आणि मला खूप मोठा उद्योग करायचा आहे आणि मला माझ्या हाताखाली म्हणण्यापेक्षा मला माझ्या सोबत, हाही एक अप्रोच बिझनेसला असतो. हाताखाली लाख लोक तुम्ही ठेवायचं स्वप्न बघितलं तर एक येणार नाही, तुमच्या सोबत लाख लोकांचा अगर आपको कारवा बनाना है तो आज आहे तर बिझनेस होतो. हे मी माझ्या सुदैवाने प्रतिभावंत लेखकांचा सहवास मिळाला, तशा अतिशय मोठ्या उद्योजकांचाही मला सहवास मिळाला. काही उद्योजकांचे दाखवायचे दात आणि खरे दात काय आहेत हेही मला बघायला मिळालं डेंटिस्ट असल्याने. आणि त्या चांगल्या उद्योजकांची ही मला एक ॲबिलिटी पहिली दिसते की मुळात त्यांना सगळ्यांसोबत ते वाढतात, एकटे वाढत नाही. एवढंच शेवटाला सांगतो, तुम्ही एकट्याचा विचार कराल तर एकटेच राहाल, तुम्ही तुमच्याबरोबर सगळ्यांचा विचार कराल तर तुम्ही सगळ्यांसह मोठे व्हाल. अगदी अगदी. आणि आता थोडक्यात आपण काही प्रश्न घेऊया. ताई तुम्हाला विचारते की ओन्ली मानिनीमधून इथे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, आपल्या मैत्रिणी आहेत ज्या उद्योजिका आहेत, तर त्यांच्यासाठी काही खास सेगमेंट आहे का? सेगमेंट असं नाही आहे, आमच्या ओन्ली मानिनीवरती सगळ्यांचं स्वागत आहे, महिलांचं आणि पुरुषांचं सुद्धा आहे बरं का, म्हणजे असं काही मनात ठेवू नका. महिलांचं चॅनल असलं तरी ते लाईफस्टाईल कनेक्टेड असल्यामुळे आम्ही आता जसं मी सांगितलं की नॉलेज कट्ट्यावरती आम्ही सगळ्यांच्याच मुलाखती दाखवतोय. उलट महिला उद्योजकांसाठी तर ऑलवेज वेलकम, कारण महिला आणि ती पण उद्योजक आणि ती पण मराठी, म्हणजे थोडं चॅलेंजिंग वाटतं सगळ्यांना. तर तुम्ही एवढे सगळे चॅलेंजेस स्वीकारून तुम्ही स्वतःची आयडेंटिटी कशी बिझनेस वर्ल्डमध्ये डेव्हलप करतायत हे नक्की सांगण्यासाठी आमच्या मानिनी चॅनलवरती या, ऑलवेज वेलकम. नक्की नक्की. आणि सुयोग पटकन पुढचा प्रश्न घेऊया. मला विचारावं असं वाटतं की जेव्हा आपण हल्ली रील्स बघतो, चकचकीत शूटिंग, सुंदर डान्स रील्स वगैरे, तर यांची कुठे स्पर्धा वाटते का? कारण त्यांचे इन्फ्लुएन्सर्स इतके वाढत असतात, म्हणजे आश्चर्य वाटतं का वाढतात. पण आणि तिथे एका बाजूला तुमचं कॉन्टेंट इतकं अप्रतिम असतं, विचार करण्यासारखं आणि कदाचित समाज प्रगल्भ करण्यासारखं, तर यांची कुठे कॉम्पिटिशन वाटते का? कॉम्पिटिशन तशी वाटत नाही. अभ्यास मात्र आम्ही करत असतो काय चाललंय आजूबाजूला, म्हणजे लगेच ते आपण करून बघू असं नसतं, पण जनरली लोकांना काय बघायला आवडतं, अटेन्शन स्पॅन किती पुश केलाय आपण. 2 तास 9 मिनिटं 2 तास 14 मिनिटाचे एपिसोड टाकत होतो जेव्हा जग म्हणत होतं 15 सेकंदाचे सगळ्यांचा,
तिथे आपला 10% रिटेन्शन आहे, म्हणजे 10%, म्हणजे 1,00,000 लोकांनी बघितलं तर 10,000 लोकांनी शेवटपर्यंत बघितलंय, म्हणजे अटेन्शन स्पॅन आहे. तर आम्ही ह्या सगळ्या केस स्टडीजचा अभ्यास करत असतो, कारण की आम्ही अशा फील्डमध्ये आहोत जिकडे सॅच्युरेशन पॉईंट असतो. जसं आम्ही सुरुवात केलं पॉडकास्ट करायला 2.5 वर्षापूर्वी, त्याच्या आधी मी 5 वर्ष इंग्लिश पॉडकास्ट पण केली, 145 एपिसोड्स. पण तेव्हा पॉडकास्टिंग बऱ्यापैकी नवीन होतं, तर त्याचा आम्हाला बऱ्यापैकी फायदा झाला. पण आता आपण बघितलं तर पॉडकास्टिंग फार नवीन नाही आहे. तर तुम्हाला सातत्याने पुश करायला लागतं की नवीन काय घेऊन येऊ शकतो, किंवा आपण काहीतरी वेगळ्या प्रकारे विषय कसे मांडूया ज्याने आपल्याला आनंद होईल प्लस आपल्या प्रेक्षकांना आनंद होईल. तर कॉम्पिटिशन अशी नाहीये, पण आम्ही म्हणजे मी आणि प्राची, कारण कॉन्टेंट क्रिएशन हे खूप आयसोलेटेड काम आहे. म्हणजे मी आणि प्राची घरी असतो, आमच्याकडे लोक येतात, आम्ही शूट करतो, ते घरी निघून जातात, मग आम्ही दोघंच असतो आठवडाभर. तर असं वाटतं लोकांना की हे लोक किती भेटत असतील, कुठे कुठे असतील, प्रीमियरला जातात, पण खूप आयसोलेटेड काम आहे. म्हणजे आम्हीच विचार करतो, कारण त्याला स्टेप्स नाही आहे. प्रत्येक क्रिएटर, प्रत्येक चॅनल ज्यांचं पण आहे, त्यांची प्रत्येकाची वेगळी स्टोरी आहे, वेगळा फॉर्मॅट आहे, वेगळे प्रकारे ते करत असतात. त्यामुळे हे खूप आयसोलेटेड काम आहे, कारण आम्हीच असतो फक्त. त्यामुळे आम्हाला सगळ्यात रोज उठल्यावर स्वतःला कसं लेट्स गो, टुडे इज द डे, हे करावं लागतं. आणि त्याच्यासाठी जे मगाशी म्हटलं ना, विविध अनुभव घेत राहायला लागतं, नाहीतर रिकामे पण येतं. आणि जे काही आपण आयुष्यात, हे मी एक शिकलो की अगदी लहानपणी दापोलीला लावलेला तबल्याचा क्लास पण आज कसा आपल्याला उपयोगी होऊ शकतो हे आता कळायला लागलं. कारण मी ते डिझाईन पण शिकलो, मग मला कळलं सगळ्या आस्पेक्टकडे कसं बघता येतं. एक्झॅक्टली. तर आय थिंक कॉम्पिटिशन नाही आहे, दोनच आहेत. अनुभव घेत राहायचा आहे स्वतः, आणि मगच आपण प्रगल्भ अनुभव लोकांना देऊ शकतो. आणि कन्सिस्टन्सी इज द की. म्हणजे जरी उद्याचा तुमचा प्रयोग फसला तरी तुम्हाला करत राहावं लागतं. आणि माझं आणि प्राचीचं आत्ता तरी वायफळ बरोबर जे आम्ही करतोय त्याचा गोल आहे की एक 10 वर्ष डाऊन द लाईन आम्हाला फक्त चांगला प्रेक्षक वर्ग तयार करायचा. कारण आम्ही विविध मार्गाने पोहोचतो. युट्यूबवर पोहोचतो आम्ही, स्पॉटीफायवर वी आर वन ऑफ द फर्स्ट मराठी पॉडकास्ट टू बी लिस्टेड इन टॉप पॉडकास्ट ऑफ द इयर. युट्यूबवर आपलं चालूच आहे, आपले लाईव्ह शोज पण असतात. आपलं वायफळ पत्रव्यवहार नावाचं 7,000 लोकांचं मंडळ आहे, जिकडे महिन्याला आपण मराठीतनं पत्र पाठवतो, 1,500-2,000 रिप्लाय येतात आपल्याला. वायफळ क्लब नावाची आपण एक्सक्लुझिव्ह कम्युनिटी लॉन्च केले लास्ट मंथ. तर आणि संगीत वायफळ चालू आहे, जिकडे आपण म्युझिकल्स करतो. कुतूहल चालू आहे, जिकडे एक्सपर्ट्स येतात आणि त्यांची मतं मांडतात. गप्पा आपलं आहे सेगमेंट, कलाकृती सेगमेंटचं. तर आम्ही वेगवेगळ्या गोष्टी लॉन्च करतो आणि आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर. आणि इन जनरल आम्ही फार म्हणजे आम्हाला एक्सप्लोर करायला गोष्टी आवडतात. त्यामुळे वी फोकस ऑन आवर सेल्स मोर, असं सेल्फिशली नाही, पण वी ट्राय टू बिल्ड आवर कॅरेक्टर सो दॅट आम्ही काहीतरी मांडू ते लोकांना कदाचित आवडू शकेल. म्हणजे ते काय शुअर नसतं की हे चालणारच. तसा एकंदर आमचा प्रवास. आणि एकंदरीत तुमच्या दोघांचं आणि समीरजींचं आणि तुमचं बोलणं ऐकताना असं जाणवलं की लोकप्रिय होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी चांगली बायको पण भेटावी लागते. तर आता अगदी म्हणजे आता अगदी एका ओळीमध्ये मला तुमच्या प्रत्येकाकडून तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ऐकायला आवडेल. मी जन्माला आले हाच टर्निंग पॉइंट. तसं नजीकच्या काळातला बघितलं तर आई कुठे काय करते हा टर्निंग पॉइंट आहे की ज्याने मी आतापर्यंत काम करत होते पण ते लोकांसमोर आलं, त्यांना दिसलं, मधुराणी काय कळली त्या निमित्ताने. आई कुठे काय करते प्रेस कॉन्फरन्स नाही, माझा टर्निंग पॉइंट नाही म्हणता येणार. म्हणजे पिवट आपण करतच असतो आणि आम्ही फार तसे नवीन ह्याच्यात. मी म्हणेन की चांगली सुरुवात माझ्यासाठी, आय फील लकी की मी दापोलीत जन्माला आलो आणि मला लहानपण दापोलीत घालवता आलं आणि त्याचे बरेच फायदे मला जाणवायला लागले. जरी मी इटलीत आणि जर्मनी शिकायला गेलो, तिकडे काम केलं, तरी तिथे जाऊन पण मला दापोलीत का चांगलं होतं ते, किंवा तिथनं मी काय घेऊन आलो हे नेहमी जाणवत राहिलं. आय थिंक दॅट गुड स्टार्ट वॉज, म्हणजे असं नाही म्हणत शहरात नसतं, पण मला माहित नाही कारण मी दापोलीतलं. टर्निंग पॉईंट असं काही म्हणजे लाईफमध्ये नाही आहे की जे आल्यामुळे माझं एकदम पूर्ण चक्र बदललं वगैरे असं. कारण पत्रकार असल्यामुळे रोज मला काहीतरी नवीन, आमच्या पुढे काहीतरी चॅलेंजेस असतात, आम्हाला ते ओलांडून पुढे जायचं असतं. त्यामुळे मी सांगेन की रोजच आमच्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आहे आणि आम्ही त्यामुळे ते रोजचे ट्विस्ट आहेत आणि त्याच्यातून आम्ही उलट आणखीन डेव्हलप होत असतो. नक्की नक्की. आशुतोषजी. टर्निंग पॉईंट हा मला शब्दप्रयोग माझ्या आयुष्यात खरं नाही आहे. मला असं वाटतं हळूहळू आपण वाढत जातो आणि मग एकदम मागे बघितल्यावर कळणारे बरंच कुठे कुठे आलो आहे असं असतं. त्यातले महत्त्वाचे 3 धागे. पहिलं म्हणजे पत्रकार नगरमध्ये पुण्यात जन्म होणं आणि लहानाचं मोठं होणं.
त्यामुळे आम्ही अवचट काका असं म्हणायचो आणि ते आम्हाला फिरायला स्कूटरवरनं यायचे. नंतर कळलं की ते अनिल अवचट एक मोठे लेखक आहेत. असे अनेक पत्रकार लेखक आसपास होते. दुसरं अतिशय चांगले पालक जे स्वातंत्र्य देतात आणि वडील राजकारणात असल्यामुळे एक समाज मानस म्हणजे माझी जडणघडण पुणेरी कधीच झाली नाही. म्हणजे पुणे, मुंबई, नवी दिल्ली तिन्ही शहरांचं एक तर एक्सपोजर मिळालं आणि कुठलाही माणूस रिगार्डलेस ऑफ त्याचं जात, लिंग, आर्थिक पद हा आधी माणूस असतो ही जाणीव झाली. आणि माझी आई ही तर फारच काय म्हणावं तसं संघर्ष करूनच म्हणजे ते दोघंही आणीबाणी तुरुंगात होते. त्यामुळे मुळात बंडखोरीचा वारसा आहे एक आतून. त्याचाच पुढचा भाग असा की मी स्वतंत्र 24व्या वर्षापासून राहतोय. मी सगळी कम्फर्ट्स घरातली सोडून सगळं सोडून बाहेर आलो आणि तो माझ्या आयुष्यातला कदाचित टर्निंग पॉईंट असेल की मी निर्णायकरित्या की मला जर काही आयुष्यात करायचं असेल तर मला माझं स्वतंत्र आर्थिक बळावर स्वतंत्र छोट्या 1 BHK का असेना पण आपण जायला पाहिजे. इथं हा महत्त्वाचा बिंदू होता. आणि बायकोचं मी पुन्हा पुन्हा बोलत नाही, मी मुळारंभ तिला अर्पण केलंय. मानसी भावे जावडेकर या माझ्या सर्वोत्तम मैत्रिणीस इतक्या वर्षानंतरही तिला मी सर्वोत्तम मैत्रीण म्हणतो. त्यातच सगळं काही आहे. माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट मी जेव्हा पार्ल्यातल्या मल डहाणूकर महाविद्यालय या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आहे. कारण तोपर्यंत शाळेत असेपर्यंत मी खेळात खूप पुढे होतो, म्हणजे स्पोर्ट्समध्ये असायचो. तेव्हा ह्या क्षेत्रात करिअर करायचं की नाही हेही डोक्यात नव्हतं. कारण माझा पहिला नाटकाचा अनुभव फार भीषण होता आणि त्यामुळे मी मग माझ्या शिक्षकांनी वर्ग शिक्षकांनी सांगितलं की बाळा तू खेळात खूप पुढे जाशील, याचा अर्थ तू नाटक करू नको असं त्यांना म्हणायचं होतं. तर डहाणूकर कॉलेजमध्ये विश्वास सोहनी नामक माझे गुरु मला भेटले, ज्यांनी विनोद आणि नाटक हे अत्यंत गांभीर्याने करायची गोष्ट आहे हे माझ्या मनावर बिंबवलं. आणि दुसरी गोष्ट माझी बायको भेटली मला कॉलेजमध्ये. ती नाट्य मंडळातच भेटली आणि ती माझ्याबरोबर एका नाटकात होती. पण त्या नाटकाचा मी एकच प्रयोग केला कारण ती बहीण होती नाटकात माझ्या. त्यामुळे मुकुंद टांगसाळ्यांचं मेलो मेलो मेलोड्रामा नावाचं नाटक होतं, तर त्यात ही होती. तर असे 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आयुष्यात, त्यामुळे तो मोठा टर्निंग पॉईंट आहे. आणि खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारायला. खरं तर खूप वेळ असता तर आपण आणखी विषयांवर गप्पा मारल्या असत्या, पण इथे बसलेले सगळे जे उद्योजक आहेत त्यांना मी सांगेन की तुमच्यासारख्या मान्यवरांसोबत कधीतरी त्यांना काही बिझनेस करता आला तर खूप छान होईल. आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा.